ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय वीर समर्थ. श्री रामस्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि श्री संत स्वरूप अशा आपणा सर्व श्रोत्यांना माझं मनःपूर्वक वंदन. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून मंडळी येतात म्हणून मी 1 मिनिटामध्ये फक्त जिथेपर्यंत आलेले आहोत तेवढं त्याचा उल्लेख करतो. डिसेंबरमध्ये उत्सवात एक नामदिवस झाला, व्यक्तिगत प्रश्नोत्तर झाली. जानेवारीमध्ये पुन्हा प्रश्नोत्तर आणि नाम झालं, त्यामध्ये सामुदायिक प्रश्नोत्तर झाली थोडी. फेब्रुवारीमध्ये जे पहिलं निरूपण या संदर्भातलं जे नामस्मरणाचे आपल्या या नामदिवसाचं नाम घेतलं त्यानंतरचं झालं. त्यामध्ये आपण कुणाकडे आलो आहोत याची कल्पना घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपण नक्की कुणाकडे आलेले आहोत अतिथी म्हणून, त्यांचं हृदय काय, त्यांची स्थिती काय याचा प्रयत्न केला. ते समजून घेतल्यानंतर जे आपण आलो आहोत ते कसे आहोत याच्यावर काही प्रकाश पडतोय का याची सुरुवात करायचा प्रयत्न केला. त्या मार्चच्या निरूपणामध्ये आपल्या लक्षात आलं की आपण जसे काही आलेले आहोत ते वेगळ्या पद्धतीचे आहोत. जसे महाराजांना हवे आहेत तसे व्हायला हवं असेल तर जे करायचं त्याला उपासना असं म्हणायचं. साध्या भाषेमध्ये अशी व्याख्या आपण पाहिजे की आपण जसे काही आहोत ते महाराजांना जसे अभिप्रेत आहोत, जसे व्हायला हवे आहोत, जसे ते स्वतः झालेले आहेत. नुसतं दुसऱ्याला सांगण्याचा परमार्थ नाही, केलेला परमार्थ आहे, आचरणातला आहे. त्यामुळं ते जसं व्हायला हवं असेल त्यांना, ते कसं व्हायला हवं असेल ते आपण व्हायचं हा आपल्यासमोरचा एक उद्देश. आपण या सगळ्या दर महिन्याला आपण हे सगळं करत चाललेले आहोत त्यांच्या कृपेने. तर त्यात आपल्याला करण्यासाठी साधन काय, तर यासाठी उपासनेची आपल्याला गरज आहे असं आपण पाहिलं. गेल्या वेळच्या एप्रिलच्या निरूपणामध्ये आपण असा विषय पाहायचा प्रयत्न केला की आपण कर्ममार्गी माणसं आहोत. आपल्याला कर्माशिवाय पर्याय नाही, कुणालाच नाही. कर्म करण्याशिवाय पर्याय नाही आणि कर्म यथासांग होत नाहीत. आपण समर्थांचा इथे स्थापना केलेली आहे म्हणून त्यांचा मुद्दाम आधार घेऊन त्यांची जी स्फुट प्रकरणं आहेत त्यातल्या 2 ओव्यांचा आपण आधार घेतला आणि विचार केला की खरोखरच असं आहे का, जाणत्याचं ऐकावं, समर्थांचं ऐकावं. तर म्हणून आपण त्यांच्याकडून ते शिकायचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी म्हटलं आहे, त्यातला दुसरा भाग फक्त मी यावेळेला, पहिला भाग गेल्या वेळेला सांगितलेला आहे. तर त्याचा दुसरा भाग असा होता की स्वधर्म चूकता जन्म. खरं सांगायचं तर माणसाला मुक्त करायला, आनंद करायला, आनंदित व्हायला किंवा महाराजांना अभिप्रेत आहे ते घडायला तो स्वधर्म पालन करून जगला. स्वधर्म पालन करून जरी जगला तरी पुरेसा आहे. पण स्वधर्म होत नाही, मायेचा प्रपंच फक्त होतो. सर्वसाधारण अनुभव असा आहे की मायेने जो घडतो तो प्रपंच तेवढा चाललेला आहे आणि स्वधर्म होतोच आहे असं नाही, ही अडचण आहे. मग स्वधर्म चुकला तर काय मार्ग आहे याचा आपण विचार करायचा प्रयत्न केला तेव्हा. आणि त्यासाठी जे समर्थाने सांगितलं की जिथे कुठे स्वधर्म पालन तर अपरिहार्य आहे, आपला जो म्हणून जिथे कुठे असाल तिथे जो स्वधर्म आहे तो पालन करणं हे तर अपरिहार्य आहे. पण हे जे काम आहे ते करताना जिथे कुठे त्यात यथासांग होणार नाही, जिथे कुठे चूक राहील, जिथे कुठे त्रुटी राहील, उणीव राहील, कदाचित बेसावत असेल, कदाचित अपेक्षित ते करीत नसेल किंवा मला वाटत असेल मी करतोय पण ते बरोबर नसेल असं सुद्धा असू शकेल. हे जे काही असेल ते जी चूक स्वधर्मातली असेल ती सुधारायला काय मार्ग आहे हे समर्थाने त्या ओवीमध्ये पुढे सांगितलं होतं. त्याचा आपण विचार केला की स्वधर्म चूकता जनो हरिपतीत पावन, दुजा जनी असेच ना म्हणून पुढे उपासना. हाच त्याचा आपल्या दृष्टीनं मार्ग आहे.
की जर माझा स्वधर्म चुकला असेल, तो मुलाच्या बाबतीतला असेल, ऑफिसमधला असेल, कर्मचारी म्हणून असेल, काय व्यावसायिक म्हणून असेल, समाजातला घटक म्हणून असेल, या कुठल्याही स्वधर्मामध्ये आणि स्वरूपी राहणे हा खरा स्वधर्म, त्यात तर आहेच आहे, चुकतेच आहे, त्याचा प्रश्नच नाही, त्याचं समर्थांचंच वाक्य आहे. त्यामुळे त्यात खरा स्वधर्म आहे. तर ह्या सगळ्या स्वधर्मांचं पालन करताना ज्या माझ्याकडून घडलं असेल, तर त्यात जे चूक राहिला असेल ते सावरून घ्यायला जगामधलं आपल्याला कोणीही उपयोग पडणार. दुसरा चुकला तर आपल्याला शिक्षा द्यायला तयार आहे. आपण प्रपंचात पहा, आपण जर दुसऱ्याच्या मनासारखं नाही वागलं, त्याला अपेक्षित आहे तसं नाही वागलं, तर तो म्हणतो मी ओळखत नाही, त्याची लगेच प्रतिक्रिया पहा. त्याच्या मनासारखं नाही झालं तर त्याची प्रतिक्रिया सहन करावी लागते. तो पोटात घालते, आई पोटात घालते, त्यातल्या त्यात आई पोटात घालते, आई वडील पोटात घालतात असं आपण म्हणतो, पण ते सुद्धा म्हणतात आता आमची मर्यादा झाली, आता तुझा तू वाट काय ते रस्ता बघ, असं म्हणतातच ना शेवटी. म्हणजे त्याच्या शेवटी पोटात घालणारा कोण आहे तर हरिपतित पावन. जो चुकला तो पतित, जो स्वधर्मामध्ये चुकला तो पतित, अशा अर्थाने पतित. आता याला पावन करून कोण घेणार तर हरिपतित पावन. म्हणून आपल्याला समर्थांचा आधार घेऊन आपण पाहिलं की भगवंत आपल्याला पावन करून घेणार आहे. आता तो जो आहे तो जर पावन करून घेणार आहे तर त्याचं मी काय करावं म्हणजे तो माझ्याशी संबंधित राहील, त्याचं नाव उपासना. उपासनेला कितीतरी व्याख्याने जाता येते. तेव्हा मी जर चुकलो तर जो मला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही माणसाला सावरू शकेल अशी जी शक्ती ती म्हणजे परमेश्वर, तिच्याशी मी कसा जोडला जाईन ते जोडण्याचा जो मार्ग ते म्हणजे उपासना. आता त्याचे नित्य आणि नैमित्तिक मी गेल्या वेळेला मुद्दाम पुस्तक पण इथलं आणलं होतं, त्याचा भाग काही बघता आला नाही, कधी बघायचं योगाला तर पाहू. पण त्याचे 2 प्रकार आपण पाहिले आणि म्हणून आपण एवढं पाहिलं त्यातलं की अशा वेळेला हरिपतित पावनू दुजा जनी असे चिना, यात 2 आधार होते. गेल्या वेळेला पाहिले नाहीत म्हणून तो श्लोक पुरा करून पुढे चालला. दुजा जनी असे चिना, आपल्याला जे दिसतात, जे आपल्याबरोबर वावरतात, कुटुंबात असतील, ऑफिसमध्ये असतील, कुठे घरात असतील, ते जन, त्या जनामध्ये कोण नाही, पण हरिपतित पावनू त्याचा अनुभव येऊ शकतो. या अर्थी तो कुठल्या तरी रूपाने यात असेल एवढं नक्की. दुजा जनी असे चिना, आपल्याला जे दिसतात त्या जनामध्ये म्हणजे नातेवाईक किंवा कोण जे असतील किंवा आपली माणसं असतील, काय व्यवहार असेल, धर्म असेल, बाकीची लोक असतील, काय असतील, त्याच्यातच असलेला पण त्याच्या बाहेर असलेला, त्याच्यात राहणारा अत्यतिष्ठत शांगुलम, ह्यात वावरून बाहेर राहणारा असा जो कोणी आहे. बाकीचे जे सगळे वावरतात ते आपल्यासारखेच असतात, तेही चुकतील, ते कदाचित सावरून घेतील, कदाचित मला जमणार नाही म्हणतील, असे जे जन आहेत त्यांना व्यापून उरलेला आणि त्यांच्या बाहेर राहणारा अशी जी शक्ती आहे ती म्हणजे भगवंत, तो हरी, तो राम, त्याला आपण जे नाव द्यायला विठ्ठल, ते तो पतित पावन. म्हणून त्याच्याशी माझं नातं माझं जोडलेलं असलं पाहिजे. ते जोडलेलं असणं म्हणजे उपासना. आता आजच्या टप्प्यामध्ये काय काय पाहायचं पुढे, तर उपासनेची एक व्याख्या आपण गेल्या वेळेला पाहिली की उपासना म्हणजे आधीच घेतलेल्या कर्जाची परतफेड. आपल्यावर आधीच कर्ज आहे, हे जे सगळे बसलेले आहोत हे एक प्रकारे आपण त्याला निसर्ग म्हणा, मी भगवंत म्हणतो, आपल्याला ते नंतर पटेल विचार केल्यानंतर, कारण त्यालाही निर्माता कोणीतरी आहे. तेव्हा खरे आपल्याला वाटतं असं की त्या एखाद्या शाखेमधून कर्ज घेतलं, शाखा कर्ज देते का? ती नाही देते, तिचं कोणतरी वरती असतं, तो मनुष्य कर्ज देतो, ते ऑफिस कर्ज देतात, ते देतात का? ते नाही देत. त्यांच्याकडे ज्यांनी पैसे ठेवले ते कर्ज देतात, त्यांच्याकडे पैसा नाही आहे, त्याच्या मागे मागे जावं लागतं. म्हणून म्हटलं की आपण जे इथे सगळे बसलेले आहोत हे जसे कोणी आहोत ते सगळे एक प्रकारे उत्तम कर्जदारी आहोत. कर्ज काय घेतलं ते समोर आहे, ते आपल्या समोर उभा आहे, ते आपल्याकडे सगळ्यांच्या रूपाने विद्यमान आहे, हे घेतलेलंच आहे. आता फक्त परतफेड करायची आहे, तिचं नाव उपासना आहे. आता ह्या कर्जाची परतफेड कोण कशी किती करतो ते आपण ठरावं. ते शोधून काढण्यासाठी इथे 1 दिवस उपासना त्यांनी करून घेतली, जिला आपण आत्ता 5 तास 4 तास आपण कट्टाने मोठ्या ह्यानी परिश्रमाने केलीत, सर्वांनी मिळून आपण नाम घेतलं, हे त्याचं फेडण्याचा एक मार्ग झाला. त्यातून आपल्याला एक मार्ग सापडला, आपल्या घरी तो आपण आता पुढे अंमलात आणणं म्हणजे उरलेला 29 दिवसाचा प्रश्न सोडवणं असं आपण म्हणतो. इथपर्यंत आलो. तेव्हा आता ही जी परतफेड आहे ती आता आपण कधी करावी, कशी करावी याविषयी आता आपल्याला विचार करायचा आहे.
याबद्दल पुन्हा इतरांचं कोणाचं बघण्यापेक्षा समर्थांचं बघितलेलं बरं, कारण त्याला पर्याय नसतो आणि म्हणणं स्पष्ट असतं. समर्थांचं म्हणणं काय आहे की ही सुद्धा परतफेड आधी करा, लवकर करा, तरुणपणी करा. का? सावकाश केली म्हणून काय बिघडतंय? आपल्याकडे कर्ज घेतलं तरी सुद्धा त्याला रिपेमेंट शेड्यूल आहे. 5 वर्षांनी फेडलं तर चालतं, 10 वर्षांनी फेडलं तर चालतं, 20 वर्षांनी फेडलं तर चालतं. ह्याच्यापेक्षा जास्त आता मला फारसं माहिती नाही, कदाचित असेलही, पण 20 वर्षांनी फेडलं तरी चालतं. आपलं कर्ज असं आहे का भगवंताचं घेतलेलं हे की 20 वर्षांनी फेडलं तर चालेल? कशावरून ठरवायचं? आपण आपला अनुभव बघून ठरवा. अनुभव सर्वात प्रमाण. आपण 20 वर्षांनी हे फेडू असं जर आपण ठरवलं तर आता ह्यातले किती लोक 20 वर्षांनी फेडायला शिल्लक असू मला काय माहिती नाही. देहाचा भरवसा नाही, समर्थ म्हणले. मी म्हणत नाही, तर तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला घाबरवून सोडता, तसं नाही. समर्थ काय म्हणले ते बघूया ना आपण, आपलं कशाला. देहाचा भरवसा नाही, तारुण्य चळते जनी, वृद्धापी विटंबे काया, रूप विद्रूप होत असे. यादी आहे मोठी. शिकवणीचे धडे म्हणून समर्थांचे आहेत काही, ते अत्यंत स्पष्ट आहे. आपल्याला कोणाला अभ्यासाचे तर अवश्य अभ्यासावे. शिकवणीचे धडे जसं आपला आस्पोद अभ्यास असतो त्यापेक्षा हे छोटा अभ्यासाला सोपं आहे. आणखीन एकदम शिकवण सांगितली, असं असं करा. तर त्यात म्हटलं देहाचा भरवसा नाही. दुर्दैवानी सुदैवानी महाराजांच्या कृपेने काय त्यांच्या इच्छेप्रमाणे म्हणा, कसंही म्हणा, आम्ही आता दर महिन्याला, आपणही येत असाल, आम्ही दर महिन्याला येतो, या दुधाच्या डेअरीजवळ थांबतो आणि सगळ्या गाड्या येईपर्यंत 13-14 गाड्या बरोबर असतात, त्या सगळे येईपर्यंत थांबतो आणि सगळे ड्रायव्हर लोक बाहेर पडतात, जरा सगळे वाऱ्याला उभे राहतात 1-5 मिनटं, सगळे एकत्र आले की पुढे यायचं. साधा क्रम आहे, काय फार मोठं मी कौतुकच सांगत नाही याच्यामध्ये. एकत्र यावेत, मागे पुढे वेग होत असतो म्हणून तिथे थांबतो. त्यातलेच आमचे एक ज्येष्ठ मित्र की जे ती गाडी चालवायचे, ते गेल्या महिन्यापर्यंत गेले 5 महिने होते. आज ते ड्रायव्हर आमच्या समोर नाही. 4 दिवसापूर्वी ही घटना घडली. देहाचा भरवसा नाही म्हणजे काय याचा अनुभव प्रत्यक्ष समोर ठेवून हे सांगतो की ते आमच्या समोर मला डोळ्यासमोर दिसतात. त्या डेअरीजवळ उभे होतो, आपला हा छोटासा घाट सुरू होतो इथला तिथे. आता ती डेअरी आहे बघा, ते कोपऱ्यावरती बंद आहे, पण तिथे ते प्रिमायसेस आहे, बाजूला गाड्या लावायला जरा जागा असते म्हणून उभे राहतो. देहाचा भरवसा नाही. समजा हेच जर म्हणून त्यांनी ठीक आहे नामदिवस सुरू झाले, आपण नंतर जाऊ, एकदा सुरू होऊ देत, कधीतरी आपण ज्या वेळेला आपल्याला सवड होईल एखाद्या रविवारी, बाकी इतर कामं नसतील, पाहुणे नसतील, काही अडचणी नसतील, तर त्यावेळेला करू म्हणून जर समजा ही परतफेड पुढे ढकलली असती तर गेले 4 महिने जी परतफेड झाली ती झाली असती का? आणि महाराजांनी त्यांना उत्तम गती दिली असती का मरणाच्या रूपाने, मृत्यूच्या रूपाने? ते आज नाहीत, आपल्यामध्ये आज नाही. ही समोर असलेली परिस्थिती आजची गेल्या महिन्यातली आणि आत्ताची 4 दिवसापूर्वीची सांगतो. इतकं ते देहाचा भरोसा नाही खरं आहे. मग आता कर्ज परतफेड की आपण आता किती वर्षांनी करायची ठरवावी? आपण ठरवायचं तसं ठरवा. आपण एक सांगा कालखंड की बाबा आपण असं करूया, 12 वर्षांनी आपण हे भगवंताचं ऋण फेडून टाकू आणि 12 वर्षाची खात्री पण आपण द्या त्याच्याबरोबर खाली की मी आहे. ते धर्मराजाला भीमाने शिकवलं ना तसं, की उद्या धर्मराज दान देणार आहेत, त्यातला प्रकार आहे. त्यांनी घंटा वाजवून सांगितलं गावगोळा करून, उद्या या म्हणाले, एवढंच, बाकी काही नाही. दान घ्यायला उद्या या म्हणाले. म्हणून धर्मराजाने हे वाक्य ऐकल्यावर भीमाने घंटा वाजवली सगळ्या गावाला गोळा करणारी राजवाड्यातली, आणि सांगितलं की मोठी घटना घडलेली आहे. काय घडले? उद्या धर्मराज दान देणार आहेत. आज जे द्यायचं आहे ते राहिलेले ते उद्या देणार आहेत आणि उद्या ते आहेत. काय सांगावं? ही मृत्यूची भीती दाखवणं नव्हे, हे शिकणं आहे. हे मृत्यूची भीती दाखवत नाही. मग तसं मृत्यूची भीती दाखवायची तर मग काय सगळा इन्शुरन्सचा उद्योग त्याच्यावरच चाललाय म्हणलं पाहिजे की. मी काही त्यांना म्हणत नाही होय की नाही, केव्हाही जाल लगेच उतरून ठेवा म्हणतो. म्हणजे काय, एक व्यवहारांनी माणसांनी केलेली तरतूद आहे, त्याचं आकलन येते की अरे अरे मृत्यू केव्हाही घालू शकतो, कदाचित हे सगळं उड्यावर पडू शकतं, आपल्या जबाबदाऱ्या राहू शकतात. मग हे जर करायचं आहे, हे जर माणसाला पटतं आणि तो आज उद्या उतरवायचा सुद्धा आज उतरवतो, बॅकडेटेड उतरवतो, वेळेला मागच्या तारखेने उतरवतो, एवढं सगळं चालतं. उपासना खरं बॅकडेटेडच करायला पाहिजे, पण ती शक्य नाही आहे.
कारण मलाच कळलं आत्ता, समजा मलाच 70ला कळलं, 60ला कळलं, तर आता काय 40-40पासून उपासना सुरू करता येईल का? नाही करता येणार. म्हणजे जिथे जाणीव झाली तिथे तरुणपणी असं म्हणू. वृद्ध तरुण का नाही आहेत? करण्याची शक्ती असेल तर वृद्ध सुद्धा तरुणच आहे. काय तरुणपणात आणि वृद्धपणात फरक आहे? शेवटी कार्यशक्तीचा फरक आहे. ती समजा कार्यशक्ती आजही असेल तर आजही आहे. बरं, जी कार्यशक्ती आहे ती भगवंताला पुरेशी आहे. भगवंताला मोठी इथं काही व्यायामशाळा करायची नाही आहे. ते म्हणले होते. नाही तर म्हणजे आपल्याला माहिती असेल की ते या आश्रमामध्ये आपल्याला लिंबाळकडे जाणारे मंडळी असतील तर त्यांना माहिती असेल की इथं हे नाही करायचं, व्यायाम नाही करायचं. हे बलोपासना ठीक आहे, पण व्यायामशाळा नाही बनवायची. ही याची शाळा आहे, नामाची शाळा आहे. इथे तुम्ही तासनतास नाम घ्या, त्याची शाळा आहे. असं आहे, व्यायामशाळा नव्हे. तसं इथे किती लागतं तर ते ज्याच्याकडे जेवढं आहे तेवढं भगवंताला पुरतं. आणि तरुण केव्हा? जेव्हा जाग आली तेव्हा तरुण. आता जाग मला 70ला आली तर तरुण 70चा, तिथून सुरू करावं. आता त्या क्षणी सुरू करायला जी ताकद माझ्याकडे असेल तेवढी भगवंताच्या उपासनेला पुरते. ती नित्योपासना असेल नाही तर नैमित्तिक उपासना असेल, जी असेल तेवढी त्याला पुरते. असं आहे. आता ही उपासना करणं म्हणजे आपल्या दृष्टीनं काय आहे? म्हणजे समर्थांचं जे सांगितलं त्या शिकवणीच्या धड्यामध्ये पुढे लिहिलेलं आहे, परत्र साधणे आधी तारुणीच उठाउठी. लवकर तरुणपणी आणि परत्र साधणे आधी, आपलं प्रपंच साधणे आधी आणि तेही उठाउठी लगेच. जेवायला मनुष्य थांबत नाही, थोड्या वेळानं जाऊया म्हणत नाही, आधी जाऊया. सुरू झालं असलं तर आधी प्रसादाला जाऊया, नंबर लागा, हो की नाही, असं वाटतं. पण सावकाश जाऊया असं म्हणणारे कमी निघतात. आहे ठीक आहे, ते काय दिल्याशिवाय पाठवणार नाहीत, आपण तासाभराने जाऊ जेव झाल्यानंतर. तसं नाही होत. आपल्याला असं वाटतं, हे इथलं नाही सांगत, घरात सुद्धा असंच असतं की झालं तर लगेच बसून घेऊ, गरम गरम. जरा गार झालेलं सुद्धा माणसाला चालत नाही. तिथे उठाउठी, उठाउठी म्हणजे गडबडीने, बरं काय त्या काळातलं हे शब्द आहे. तर उठाउठी असा गडबडीने आहे, असा सहज असा गडबडीने आहे तिकडे सगळं चाललेलं आहे ते. तर ते सगळं असं चाललं आहे आणि आपलं मात्र उपासनेचं मात्र कधीवर ढकललेलं आहे ते मलाही माहिती नाही. तेव्हा ती जी उपासना आहे ती समजून घेऊन करायची आहे. आता समजून घेण्यासाठी काय करावं म्हणजे उपासना आणखीन एखादी व्याख्या करावी म्हणजे आपल्यासमोर येईल का, ती व्याख्या करायचा प्रयत्न करतो. ते आपल्यासमोर सोपं करून ठेवायचा प्रयत्न करतो की देवाला आपल्या जीवनामध्ये देवाचं जे स्थान आहे ते जिवंत कसं राहील याचं चिंतन आणि आचार करणं म्हणजे उपासना. देवाचं आपल्या जीवनामध्ये स्थान आहे याविषयी दुमत नाही आहे. कुणी जिवंत आहे याला कोणाला पुरावा पाहिजे का? ते ह्याच्यात लागतं बरं का. ऑफिसेसमध्ये लाईफ सर्टिफिकेट, जिवंत आहात ह्याचा पुरावा द्या म्हणतात. की तो माणूस समोर आलेला त्याला सांगतात की तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा घेऊन या. आता ते काही कायद्याच्या किचकटपणामुळे आवश्यक आहे ते, पण समोर माणूस उभा आहे तरी सुद्धा त्याला सांगावं लागतं तो मी आणि तो मी जिवंत आहे. आपल्याला स्वतःला लागतोय का मला सांगा? आपल्या स्वतःला लागत नाही. ज्या अर्थी आपल्या स्वतःला जिवंतपणाचा पुरावा लागत नाही त्या अर्थी आपल्या देव आहे याचा वेगळा पुरावा लागत नाही. कारण देव निर्माण आपण करीत नाही. आपल्या ठिकाणचं चैतन्य आपण निर्माण केलं का? देव निर्माण करीत नाही, देव जिवंत ठेवण्याचं काम करतो, एवढं खरं. म्हणून आपल्या जीवनामधला देव जिवंत कसा राहील यासाठी जे चिंतन आणि जो आचार, दोन गोष्टी आहेत, जे चिंतन आणि जो आचार आपण करू त्याला उपासना असं म्हणतात. आता जे जिवंत राहायला पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे म्हणजे मला सांगा, आपण वेगवेगळ्या व्यवहारातली माणसं आहात. इथे आता इतक्या प्रकारची माणसं आपण जमलेल्या. कोणी व्यापारी असेल, कोणी गृहिणी असेल, कोणी लहान मुलं असेल, कोणी शाळेत जाणारे असतील, कोणी निवृत्त असतील, काय व्यावसायिक असतील, काय असतील ते असतील. त्या ठिकाणी त्याच्या जीवनात देव जिवंत आहे असा तो राहील काय माणूस, हा प्रश्न आहे. म्हणजे मी राहीन काय? माझ्या जीवनात देव जिवंत आहे. ज्याच्या जीवनातला देव जिवंत आहे, आपण आपल्याला कधीतरी आठवत असेल ना की संकट येतं, मनुष्य हाक मारावी तसा धावून येतो, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो? देवासारखा धावून आला. म्हणजे तरी काय केलं की तुमचं सगळं संकट ओळखलं आणि तुम्ही त्याला हाक मारायच्या आधी तो धावून आला, म्हणजे देवासारखा आला म्हणतो ना आपण. म्हणजे त्या ठिकाणी तो देव जिवंत असल्याचं आपल्याला आणखीन काही उदाहरण पाहिजे का की देव जिवंत असणं म्हणजे कसा असणं?
तो तुमचं हृदय जाणतो, तो त्यासाठी तत्परतेनं हजर होतो, कृती करतो. मग मला सांगा, आपल्या जीवनातला देव जिवंत ठेवायचा आहे, आपल्या शरीरातला काय जो असेल आपलं हे स्थिती, यामधला देव जिवंत ठेवायचा जीवनातला, तो जिवंत ठेवायचा असेल तर एखाद्या समजा डॉक्टरच्या ठिकाणचा देव जिवंत आहे, एखाद्या विद्यार्थ्याच्या ठिकाणचा देव जिवंत आहे, एखाद्या व्यावसायिकाच्या ठिकाणचा देव जिवंत आहे. ज्या उपासनेचा जीवनाशी संबंध नाही तिचा उपयोग नाही, एवढं लक्षात ठेवावं. ज्याचा जीवनाशी संबंध आहे ती उपासना खरी. आता ही उपासना खरी जर करायची असेल तर ही जी देवाची आत्ता सांगितलं कल्पना, ही माझी जर जिवंत असेल तर जिवंत कोण, आता मी कोण आहे, समजा गृहिणी आहे, तर ती देवासारखी वागेल गृहिणी, असं मला वाटायचं. तो मनुष्य काय वागला, देवासारखा आला, म्हणजे देवासारखं माझं काम केलं. म्हणजे काय केलं, हाक सुद्धा न मारता केला. हाक मारल्यावर सुद्धा मनुष्य करतो, तेही आपण देवासारखं म्हणून करतात. पण त्यांनी हाक न मारता अडचण ओळखून, गरज भागून, मदत करून मनुष्य गेला, तर देवासारखा गेला म्हणतो आपण, देवासारखा मदतीला आला म्हणतो. म्हणजे त्याच्या ठिकाणचा देव जिवंत आहे. माझ्या ठिकाणचा देव गृहिणी म्हणून जिवंत आहे काय, माझ्या ठिकाणचा देव निवृत्त म्हणून जिवंत आहे काय, माझ्या ठिकाणचा देव वडील म्हणून जिवंत आहे काय, मुलगा म्हणून जिवंत आहे काय. मुलगा म्हणून देव जिवंत असेल तर वृद्धाश्रमात तो जाईल का, वडील जातील का. ज्याच्या घरात मुलाचे ठिकाणचा देव जिवंत आहे त्याच्याकडून ते तिकडे जातील का. क्षणभर आपण विचार करा, देव जिवंत असणं म्हणजे काय. आपण अनेक प्रकाराने याचा अर्थ आहे आपल्या लक्षात येईल. त्यांना दिल्याशिवाय किंवा त्यांना विचारल्याशिवाय तो निर्णय घेईल का, त्यांना दिल्याशिवाय तो वस्तू खाईल का, त्यांना सांगितल्याशिवाय तो बाहेर जाईल का, असा विचार करू क्षणभर. देव जिवंत असणं म्हणजे काय. मुलाच्या ठिकाणचा देव जिवंत आहे तर तो वडिलांची कसा वागेल, वडिलांच्या ठिकाणचा देव जिवंत आहे तर ते मुलाशी कसे वागतील. महाराज म्हणले नाही का की इकडे मुलाला मारझोड करतो म्हणले आणि तिकडे देवाची पूजा करतो, काय उपयोग आहे, असं महाराजांनी विचारलंय. आपलं तुमचं नाही. मुलाला मारतो जोडतो म्हणजे शिस्तीचं काम वेगळं आणि मारझोड वेगळी. आपल्याला कल्पना आहे ह्या शब्दामधला फरक. शिस्तीसाठी काही सांगितलं असेल, बोललं असेल, अगदी रागावलं असेल, मारलं असेल सुद्धा, लहान मुलं असेल तर मारलं सुद्धा असेल, ते वेगळं. आणि मुलाला बेदम मारायचे ते त्या ग्रहस्थांबद्दल सांगताना महाराजांनी हे म्हटलंय की मुलाला अशी वळ पाठीवर रक्त येईल असं मारतात आणि ही उपासना करतात, ह्याचा काय उपयोग आहे असं महाराजांनी विचारलं. म्हणजे मला सांगा, देव जिवंत नाही ना तिथला, वडील म्हणून त्यातला जर देव जिवंत नसेल तर मग उपासना कशी होणार. म्हणून माझ्या ठिकाणचा देव जिवंत कसा राहील याचा विचार, चिंतन, विचार म्हणजे एक साधा विचार झाला, चिंतन म्हणजे जास्त विचार झाला, त्याच्यावर अधिक विचार केला की बरोबर माझ्या ठिकाणचा देव जिवंत कसा राहील. आता मग बांधावर भांडण होईल का, घरात सासू सुनेचं भांडण होईल का, आपण सगळे प्रसंग लावून बघा. म्हणजे हे देव जिवंत राहणं काय आहे ती कल्पना यायला अधिक सोपं पडेल. की तो कृतज्ञ राहील का, तो दिलेले पैसे परत करायचे चुकविल का, तो त्याचा शब्द पाळायचा राहील का. जर तो देव जिवंत त्याच्या ठिकाणचा असेल तर तो काय वागेल याचा आपल्याला कल्पना करता येईल. आणि मला सांगा, असं जर असेल तर जीवन किती चांगलं असेल. आज ते नाही म्हणूनही म्हणायची वेळ येते. उपासना करायची वेळ का आली, उपासना लुप्त झाली म्हणून करायची वेळ आली. तो नाही नीट वागत, तो नाही नीट बोलत, तो नाही शब्द पाळत, हे सगळं होत चाललं म्हणून हे सगळं उपासनेची गरज अधिकाधिक निर्माण झाली. आणि ती तशी होणार कारण वातावरण असं झालं की याची गरज जास्त निर्माण झाली. आपल्याला वातावरणाचा अनुभव आहे की मनुष्याने वर लिहिलं, त्या पॅकेटवर लिहिलेली वस्तू आत असेल आणि त्या दर्जाची असेल अशी खात्री देता येत नाही. आपल्याला माहिती आहे ना ती डुप्लिकेट होतं म्हणून. नंतर डुप्लिकेट होतं याचा अर्थ देव जिवंत नाही, देव फक्त ओरिजिनलच आहे, डुप्लिकेट वगैरे नाही कुठे. देव जर जिवंत असेल तर निर्मात्याच्या ठिकाणचा, निर्माता म्हणजे हा जो कोणी काय प्रॉडक्ट निर्माण करतो, तो बिस्किट निर्माण करू दे, नाहीतर काही वस्तू बाजारात निर्माण करू दे, नाहीतर तेल मीठ निर्माण करू दे, काय निर्माण करतो ते, त्याच्या ठिकाणचा देव जिवंत असेल तर ते जे प्रॉडक्ट आहे ते ओरिजिनल असेल, मूळ असेल, त्या दर्जाचं असेल, जे वर लिहिले तसं असेल. पण हे देव जिवंत असेल तर असेल. मला सांगा, लोकांना एक वेळ हे करताना माणसाला इकडे फायदा होईल हे मला मान्य आहे, तो त्याला बुडविल हे नंतर ठरलेलंच आहे, फायदा होईल हे मान्य आहे. पण जो घेणारा आहे त्याच्या ठिकाणच्या देवाचे क्लेश आपण समजू शकाल का. ज्या वेळेला तुम्ही मूळ मालाची किंमत देऊन घरी येता आणि त्यावेळेला डुप्लिकेट तुमच्या हातात पॅकेट जर पडलं कसलंही, अगदी चहाची पावडर असू दे नाहीतर काय साबण असू दे, ते जर समजा बिस्किटचा पुडा असू दे, तो जर समजा साधा जर आपल्याला
दुसऱ्या क्वालिटीचा म्हणजे देव जिवंत नसताना तयार केलेला तो जर समजा हातात पडला तर माणसाला घेणाऱ्याला काय होतं याचा आपण विचार करा. आपण घेणारे आहोत तर काय होईल याचा विचार केला की देव जिवंत असण्याची गरज आहे का नाही हे ठरेल. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देव जिवंत कसा राहील याचे प्रयत्न, हे नुसतं विचार किंवा चिंतन नाही आहे, याचा आचार आहे. माझ्या दृष्टीने प्रयत्न आहे, प्रत्यक्ष आचाराचे प्रयत्न आहे. सगळे जमतील की नाही ते महाराज बघतील. मी धडपड केलेली आहे, मी सुरुवात केलेली आहे, माझ्याकडून मी प्रयत्न करतोय. यश ठीक आहे, त्यांच्याकडे आहे. हे करणं म्हणजे उपासना आहे. आता आपल्या उपासनेच्या नेहमीच्या कल्पना अमुक म्हणणं, तमुक म्हणणं, तमुक करणं, तमुक करणं अशा आहेत. आता त्या ह्याच्याशी किती जुळतात ते आपण पाहायचं. आता नाम घेत असेल तर नाम घ्यायला हरकत नाही, माळ घालत असेल तर माळ घालायला हरकत नाही. काय त्याचं जो त्याला जी उपासना करावी वाटत असेल ते तो करत असेल, पण त्याचा देव जिवंत पाहिजे. एरवी जो त्यांनी त्या नामाच्या रूपाने त्याच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला आहे तो एरवी जिवंत असला तर तो उपासक म्हणायचा, तर ती उपासना म्हणायची. नाहीतर एक काम आहे ते संपलं की त्याच्याशी संबंध संपला असं होईल. म्हणजे हे आपल्याला उपासनेचे समजून घेणं महाराज म्हणायचे नेहमी, किंवा महाराजांनी सुद्धा हे सांगितलेलंच आहे, एका पत्रामध्ये सांगितलंय. तर हे सुद्धा समजून घ्यावं. आता हा ज्यांना देव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खरं सांगायचं तर जर तो जिवंत ठेवावा का न ठेवावा याविषयी शंका असेल तर क्षणभर विचार करा याचा अर्थ काय होतो. देव आपल्या जीवनात जिवंत न ठेवणं म्हणजे मालकाला घरात जागा नाही म्हणण्यासारखं आहे. तो मालक, कारण तो असला तर आपण असतो. मालक उठून गेला की काय होतं माहिती आहे, 5 तास मनुष्य ठेवायला तयार होत नाही, 4 तास झाले म्हणतात. म्हणजे काय तुम्ही होता त्याचं काय झालं, त्यातला मालक उठून गेला. तेव्हा देवाला जिवंत न ठेवणं म्हणजे अर्थ काय होतो की मालकाला घरात जागा नाही म्हणण्यासारखं आहे. तेव्हा मालकाला जागा असलीच पाहिजे तरच हे सगळं बाकीचं चालणार आहे. जो प्रपंच आपला आहे, जे काही आपली काय कर्तव्य आहेत ती सगळी त्या जिवंतपणावर अवलंबून आहेत. तर त्याला जागा नाही म्हणण्यासारखं आहे, किंवा त्या मालकाला दारात उभं न करण्यासारखं आहे, वाटेत भेटला तर ओळख न देण्यासारखं आहे. ओळख देण्यासारखं आहे म्हणजे ते इतकं कॅज्युअल असतं माणसाचं. बघितलं असेल आपण, देवळाच्या समोरून गेले की नाही की तिथंच चप्पल तिथंच काढून नमस्कार करून पुढे जातात. त्याला जिवंत ठेवायचं आहे आपल्याला, तिथंच चप्पल काढून नमस्कार केला. हे करणाऱ्यांना सुद्धा मी नमस्कार करतो बरं का, कारण का निदान तिथून तरी नमस्कार करतात. म्हणजे काही प्रमाणात जिवंत आहे, होय की नाही, काही प्रमाणात जिवंत आहे. जो देवळावरून नुसताच जातोय आणि काहीच करीत नाही, त्याला देऊळ आहे याचंही भान नाही, त्याच्यापेक्षा हे कितीतरी पट चांगला आहे. हे नक्की ना, बरोबर आहे. पण क्षणभर असा विचार करा की बाहेर आता काही लोक चप्पल न काढताच तिथून तेवढाही वेळ नाही होता ना देवाला जिवंत ठेवायला चप्पल काढणे एवढाही वेळ नाही. म्हणजे एखाद्याला हात करून जावं तसं देवाला हात करून जाणारे पण लोक आहेत. आपण पाहिलं असेल, आपला व्यवहार पाहून काय करायचं ते ठरवायचं आहे. व्यवहारात पाहिजे, उपासना व्यवहारात पाहिजे, देव व्यवहारात पाहिजे, तर त्याचा उपयोग होणार. तर ते लांबून जे जातात की नाही ते सुद्धा असं करून जातात, तिथून नमस्कार करून जातात. ते चांगले आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण समजा देवाला तहान लागली आहे किंवा मला तहान लागली आहे, तर एखादा समजा तिथून पाणी दाखवून गेला म्हणजे तर आपल्याला कसं काय वाटेल आणि कितपत आपलं पोट भरेल किंवा कितपत तहान भागेल. तर आपल्याला कल्पना येऊ शकेल की याचा आणि त्याचा संबंध कसा आहे. की तिथून मी नमस्कार करतो हे मान्य आहे, पाणी दाखवलं, देवाला भूक लागली होती, तहान लागली होती, तर तहानीला पाणी तुम्ही दाखवलं, नमस्कार केला, स्मरण ठेवलं, हे पाणी दाखवण्यासारखं आहे, पाणी पाजण्यासारखं नाही. त्यासाठी तुम्हाला तिथेपर्यंत जावं लागेल, मग देवाला पाणी देता येईल. मग ह्यात किती फरक आहे, तेवढा फरक या दोनमध्ये आहे. एवढं लक्षात ठेवलं तर हे काम कसं करायला पाहिजे ते लक्षात येईल. आता ज्यांना देव हा खरा माझ्यातला करता आहे हे कळतं, उपासना करायला पाहिजे हे कळतं, तरी सुद्धा ती का होत नाही याची 1-2-3 कारणं बघू आणि मग पुढे जाऊ. आता ही उपासना का विसरते, आता हे काही माहिती नाही आहे का. आपण तर आता इथे नाम घेऊन निघालेले लोक आहोत, बसलेले लोक आहोत, नामाला आपला वेळ देऊन सगळं करून. मग हे असं असून सुद्धा आपला प्रश्न चाललाय तो उरलेल्या दिवसांचा आहे, कारण हे 1 दिवसाचं त्यांनी करून घेतलं. आता आपलं उरलेलंही ते करून घ्यायला तयार आहेत, पण ते आपल्या घरी आहे ना. तिथं गेलं की ते बाबा जसं ते कुंडाचं सांगायचं ना, तसं त्या कुंडातून बाहेर, कुंडात गेलं की नाशिकच्या कुंडात उतरलं की भूत असलं तर पळून जातं म्हणतात.
ते पवित्र असतं ना जेव्हा स्नान करून, मग ते पवित्र होऊन तो बाहेर आला की ते कुंडाच्या काठावरच असतं, असं नाही पुन्हा मानगुटीवर बसतं. तसं आहे हे सगळं. तेव्हा हे इथे आल्यावर ते गेलेलं असतं भूत. त्यामुळे इथे एकदम छान, एकदम उपासना उत्तम, नाम उत्तम होतं. पण घरात एकदा ह्या कुंडातून बाहेर पडलो, पवित्र कुंड आहे, बाहेर पडलो, घरात गेलं की पुन्हा मानगुटीवर बसतं. म्हणजे पुन्हा विस्मरण होतं. इथे जे स्मरण आज ताजं आहे, इथे जी भावना ताजी आहे, इथे जे करावंसं वाटतंय सगळं, ते सगळं घरी गेलं की हळूहळू हळूहळू हळू निरूपणे सवयीची विरते म्हणतात ना, निरूपण झालं की हळूहळू ती बुद्धी सवयीची विरते, तशी ती विरून जाते. तर हे ज्यांना कळतं त्यांचं का विरतं याची एक दोन कारणं, म्हणजे कारणं म्हणण्यापेक्षा सुद्धा एक उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून आपल्याला उदाहरण म्हणून प्रत्यक्ष सांगतो. कलावती आई आपल्याला माहिती आहे, म्हणजे अत्यंत साध्वी स्त्री आहे. कशा परिस्थितीतून त्यांनी ते साधलेलं आहे आपल्याला माहिती आहे. आज इतके उपासक आहेत, उत्तम आहे सगळं. तर या त्यांचं लहानपणचा खेळ आपल्याला माहिती असेल, आपण वाचला असेल. लहानपणी ते एक चुंबक घेऊन, एक आपलं चुंबक, लहानपणी आपल्याला हे आपण खेळ असाल, एवढा चुंबकाचा तुकडा कुठेतरी मिळतो, कौतुक वाटतं त्यावेळेला त्याचं, आणि कशाला लावलं ते चिकटतं. तर ते असं ते चुंबक घ्यायच्या आणि सुया घेऊन त्या खेळत असत. काय आता आपल्यासारखी परिस्थिती नव्हती त्या काळात. इम्पॉर्टेड खेळणी, कॉम्प्युटर गेम वगैरे असं काही नव्हतं. त्या अलीकडच्या मुलांना हे चुंबकन सुयाचा खेळ माहिती नाही, पण सांगावा लागतो, उदाहरणासाठी सांगावा लागतो फक्त. तर त्याची आठवण झाली म्हणून सांगतो की त्या अशा सुया घेऊन खेळत. तर त्या 1-2-3 सुया होत्या त्यांच्या, आणि त्याला त्या चुंबक ठेवायच्या की काही सुई, एखादी सुई चिकटायची, दुसरीकडे ठेवली की ती नुसती जागची हालायची, आणि तिसरी हालायची सुद्धा नाही. आता हा फरक कशामुळे आहे ते त्यांनी पुढच्या जीवनामध्ये सांगितलं की पहिल्या सुईला कमी गंज आहे, गंज चढतो. सुईला जर गंज चढला तर चुंबकाचा सुद्धा उपयोग होत नाही. गंज चढला तर थोडा गंज असला तर चिकटते, ओढली जाते. जरा मध्यम गंज असला तर ती जागच्या जागी हलते, चिकटत वगैरे नाही, पुढे येत नाही. आणि जर गंज जास्त चढला असला तर ती काहीच होत नाही, त्याच्यावर चुंबक असला तरी परिणाम होत नाही. आता आपल्याला ज्यांना कळतं त्यांची उपासना का होत नाही याचे कारण या सुईतून चुंबकात आहेत. कारण ह्याच्यात जे गंज आहेत ना ते असे चढलेले असतात. काय होतं की विस्मरणाचा गंज चढतो, विसरलंच जातं सगळं, ठरवलेलं विसरतं, महाराजांना कबूल केलेलं विसरतं की नाही, आपल्या गुरुला कबूल केलेलं विसरतं. हे सगळे गंज आहेत, ते किती प्रमाणात चढले त्या प्रमाणात पुढची उपासना होणार महिनाभर. आपण महिन्याभराने भेटणार त्यांच्या कृपेने किंवा इच्छेप्रमाणे. तर ते मध्ये गंज किती चढले तर ते काय काय आहे हे चढतात. देहबुद्धीचे गंज चढतात. हवं नको, तिथं घरी गेलं की हवं नको सुरू होतं, इथे हवं नको काही नसतं. ठीक आहे, कारण इथे आपण या वातावरणात आहोत, इथे गंज काढलेलेच सगळे एकदम सुयात चट 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 चिकटतात. त्यामुळे पटापटा उपासना होत. जपात लक्ष लागतं. मनुष्य जास्त काळ बसू शकतो, जो एरवी 15 मिनिटं बसतो तो इथं 3 तास बसतो. हे जे काय आहे ना हे सगळे काय ते गंज काढून टाकलेले, इथं घासाचं कामच आहे सुरू. तर त्यामुळे ते निघालेलं आहे सगळं. सत्संग आहे त्याच्यापोटी ते निघून गेलं म्हणून ते चिकटलं, म्हणून ते हालतायत पळतायत. अशी परिस्थिती आहे, लगेच हल्ला की त्या पळाल्या. असं आहे, इतकं सगळं होतंय. हे सगळं तिथे गेलं की देहबुद्धी, हवं नको ते अमकं तमकं वस्तू, आवडी निवडी सगळं ते सुरू झालं की गंध चढायला सुरुवात होते. म्हणून ते तिथे होत नाही. पुढे सगळ्यात कठीण गंध कसला असेल तर अहंकाराचा. मला कळतं, मी केलं, माझ्यामुळे झालं, त्याचे काय ते म्हणजे फुलबागच आहे अक्षरशः अहंकार. म्हणजे किती प्रकारची फुलं फुलतात त्याला काय हेच नाही, लिमिटच नाही. म्हणजे त्याच्यात काटेरी निवडुंगापासून काय गुलाबाच्या फुलापर्यंत काय वाटेल ते अशी परिस्थिती आहे. त्या अहंकार कोणतं रूप, मी हे का अशा अर्थाने म्हटलं की काटेरी पण अहंकार असतात आणि गुलाबाच्या फुलासारखे सुद्धा अहंकार जपतात माणसं. त्या अर्थाने म्हटलं, उगाच नाही म्हटलं की बागेमध्ये गेलात तर एवढंसे काट्याचं ते सुद्धा रोप असतं, त्याला काटे असतात 4, चुकून हात लागला तरी हे होतं. लाजाळू असतं, हे असतं, सगळ्या प्रकारची फुलं असतात. छोटी फुलं, पडणारी फुलं, वावणारी फुलं, काही तासात ही होणारी फुलं, सगळे 4-4 दिवस ताजी राहणारी फुलं, सगळे प्रकार आहेत. तसं अहंकाराचं स्वरूप आहे. तो कोणत्या स्वरूपात असेल हे सांगता येत नाही. त्याचा गंज चढला तर सुई वाटेल तेवढा चुंबक जरी द्यायला तरी काही तिच्यावर परिणाम होत नाही. म्हणून होत नाही. जर उपासना होत नसेल तर कसला गंज चढलाय बघा, तो घासून काढा. काढला की पुन्हा ती सुई चिकटायला लागते. महाराजांना परत केव्हा चिकटेल की ज्यावेळेला
वेळेला गंध जातील तेव्हा. आता कसला गंध चढलाय, मी 2-3 गोष्टींचा उल्लेख केला. देहबुद्धीचा चढतो, हवे नकोपणाचा चढतो, तिथल्या वातावरणाचा चढतो, ते काय खाणं पिणं होतं त्याचा चढतो. अहो साधं जरी आपण आता पाहिलं असेल की जर मनुष्य जीवन आला तरी थोडा गंध चढतो. डुलकी येते की नाही नंतर मला संघाच्या पाचच्या वेळेला थोडा गंध येतो. ते कारण काय ते शांत झालं एकदा पोट की सगळे प्रवाह तिकडे सुरू होतात आणि त्यामुळे मग नामाकडे आपल्याला ते कट्टाने ठेवावं लागतं, अगदी कटाक्षाने बसावं लागतं. आपल्याला माहिती झोप टाळावी लागते, पाणी मारावं लागतं डोळ्यावर. पण हे इथे आहे म्हणून हे करतो. समजा घरी झोप आली तर जेवल्यावर तर म्हणे आता असं करू, 1 तासभर विश्रांतीच घेऊ, 2 तास संध्याकाळी जप करू, जरा फ्रेश झालं म्हणजे मग करू. इथे एक वेळच ठरलेली आहे, जमलं तर तेवढ्यात, नाही तर काहीच नाही असं ठरलेलं आहे. त्यामुळे मग इथे पाणी मारून का होईना, ठीक आहे चहा घेऊन का होईना, काहीतरी करून का होईना, 1-2 मिनटं बाहेर भागून बोलून का होईना परत येऊन जपाला बसतो. कारण इथे ते साफ केलं पाहिजे ही भावना आहे. मग तिथे ती तशी नाही आहे. तिथे आपण स्वतंत्र आहोत ना. तिथे घरी माणसाला स्वातंत्र्य आहे असं वाटतं. इथे स्वातंत्र्य, इथे काही कोणी पारतंत्र्य टाकलेलं नाही आहे, पण तरी सुद्धा तिथे स्वतंत्र आहे. त्यामुळे लगेच स्वतंत्र कोणत्या अर्थाने, देहबुद्धीच्या अर्थाने, देहाला वाटेल तसं वागायला घरी स्वातंत्र्य आहे. हे एवढंच स्वातंत्र्य घरी आहे, बाकी काही स्वातंत्र्य वगैरे नाही, आपल्याला माहितीच आहे. तर ते जे काय आहे ना ते देहाबुद्धीपुरतं आहे. तर त्यामुळे तिथे विश्रांती घ्यायची म्हणून झोपला लागेल 2-3 तास. हे शक्य आहे, इथे ते शक्य नाही. म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे. मग आता कसला गंध चढलाय तो काढावा. आता ज्यांना इच्छा होते, ज्यांना ही कळली त्यांची का होत नाही ते सांगितलं. ज्यांना इच्छा झाली तरी सुद्धा त्यांच्याकडून होत नाही, तर ती का होत नाही, तर ती मायेनं झाकली जाते. उपासनेची इच्छा मायेनं झाकली जाते म्हणून ती दिसत सुद्धा नाहीशी होते. हे मला आपल्याला सांगायचं, वस्तू आहे पण मायेनं झाकली गेली तर दिसत नाहीशी होते. आपली काही वस्तू आहे त्याच्यावर एखादं भांडं ठेवलं, तो वस्तू तिथेच आहे, फूल आहे, वर भांडं ठेवलं तो दिसणार नाही. फूल हलवले का कोणी, नाही, ते आहे तसंच आहे ना, आहे. पण वर जे काय आलं त्यामुळे आपल्याकडे साधं आत्ता हे एवढं सगळं दिसतं आहे, एवढे लाईट आहेत, हे गेले, संध्याकाळ झाली, अंधार पडला, तर या क्षणी पुढचं पाऊल माणसाला चालायला दिसत नाहीच होतं. अंधाराची माया पसरली तर साधं पाऊल टाकणं माणसाला कठीण होतं. म्हणजे इकडे जर माया आपली कसली आहे ते आपल्याला माहिती आहे. आधी आपण मायामध्ये शूर, त्यात बाकी सगळे माया बाजार, त्यामुळे आणखीनच कठीण होतं सगळं. त्यामुळं ते होत नाही. म्हणजे इच्छा ही मायेनं झाकली जाते म्हणून तसं होतं. आणि माया असायला हरकत नाही, फक्त तिच्यावरती नियंत्रण. आपल्याकडे जी आरती आहे ना महाराजांची, खूप कमी लोक विचार करून करतात, त्याबद्दल प्रश्न नाही, पण विचार करणारे कमी आहे खूप. आणि ते जे विचार करत असतील त्यांना ह्याचा संहार होतच असेल. नमितो तवपदी संहरी माया म्हटले ना आपण, मग त्यांनी जर मायेचा संहार केला एखाद्या, तर मनुष्याच्या डोळ्यात पाणी येतं. मायेचा संहार झाला तर माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, मृत्यूने पाणी येतं ना, आपली वस्तू हरवली तर पाणी येतं ना, आपला एखादा हक्क हिरावला गेला तर पाणी येतं ना. माया हा संहरी म्हणतोय मीच, तुम्ही एक कमी करा म्हणतोय. मग कमी केल्यावर दुःख कशाला होतं की नाही. माया म्हणजे काय हेच झाकणार ना शेवटी. आपल्याला कबीरांचं माहिती ना दोहा, ते त्या पाणी आणायला झाले, मी मागे बोललो होतं आपल्याला एकदा माहितीच की पाणी आणायला त्या बायकाचा पूर्वीच्या काळामध्ये त्या घागरी घेऊन पाणवठ्यावर पाण्याला जाणं हा एक मोठा उद्योग होता. आता आपल्या घरात पाणी घरोघरी गंगा वाहते, नळ सोडायला सुद्धा तुम्ही सोडता का असं वाटतं, म्हणजे तुम्हीच भरा. म्हणजे नळाने पाणी येतं घरात, पण ते सुद्धा कुणी भरायचं याच्याविषयी सुद्धा वाद होतो. आता भरायचं आहे, नुसतं नळ सोडला, खाली ती कळशी ठेवली तर पाणी भरलं जातं. त्यातही त्याला पाईप जोडून जर डायरेक्टच सोडता आलं तर आणखीन बरं. म्हणजे असं आपलं काय परस्वाधीन का काय प्रगत काय म्हणायचं ते आपण ठरवा. परस्वाधीन का प्रगत असं काहीतरी जीर्ण झालेलं आहे. तर ही अशी अवस्था आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे सगळं पाणवठ्यावर जायचं. तेव्हा ते पाणवठ्यावर जाताना सगळ्या गप्पा व्हायच्या. त्यातल्या ह्या गप्पा आहेत मागून कबीर चाललेले, हे आपण लक्षात ठेवू. कोण महापुरुष मागे चालला हे लक्षात ठेवू. आणि ती बाई हे चालली आहे ना, ती म्हणत चालली आहे. कारण शेवटी काय असतं, ह्या जागा कशासाठी असतात, तर शिवळप्याच्या गप्पा, एकमेकींचं काय असेल ते समजून घ्यायचं. आपण आज सुद्धा जमतो, वेगवेगळ्या कारणाने जमतो आणि त्यानिमित्ताने हेच करतो. कारण प्रवृत्ती माणसाची तीच आहे की काही त्याच्याकडे काही कमी जास्त झाले ते समजून घ्यावं. विशेषतः काही कमी झालं असलं तर समजून घ्यावं, जास्त झालेलं असेल तर समजून घेण्याचं नको वाटतं. यश कोणाला ऐकून घ्यावं असं वाटतं दुसऱ्याचं, पण आपलं मात्र जे जास्त आहे ते सांगावं असं वाटतं.
काय गंमत आहे म्हणायची बघा. माया काय काम करते ते मला म्हणायचं. माया जर असेल, जर समजा वस्तुस्थिती असेल, तर मी काल हरलो एका मॅचमध्ये हे सांगायला कोणी कोणाला जात नाही. तो येऊन चौकशी करतो, काल तुमचं ते काहीतरी झालं वाटतं, ते कशाला पाहिजे तुम्हाला, पण त्याला पाहिजे ना असं आहे. पण समजा जिंकला असला तर काल आमचा मुलगा अमुक ठिकाणी झाला जिंकला हे सांगतो, काल मी असं झालं आणि त्यात मी अमुक हे केलं हे सांगतो. कारण का ते यश कानावर जावी, अपयश दुसऱ्याची ऐकायला मिळावीत. काय गंमत आहे मायाची बघा, मनाच्या गमती आहेत सगळ्या. हे अपयश दुसऱ्याची काढावीत असं वाटतं आणि आपली यश दुसऱ्यांना काढावीत असं वाटतं. हे उलटं गणित आहे खरं म्हणजे. अपयश दुसऱ्यांना काढावीत, त्यामुळे अहंकार कमी होईल आपला. परीक्षेला बसलो होतो पण नापास झालो हे त्याला जर समजा, म्हणजे असं काय हे मी म्हणतो कदाचित आपल्याला गैरच वाटेल मुळामध्ये, पण तरी सुद्धा हे जर त्याच्या कानावर गेलं तर तो जो आपल्याला जो हुशार समजत असेल, त्यामुळे आपण स्वतःला हुशार समजत असू तर खाली येऊ कदाचित जमिनीवर, सत्यावर येऊ आणि महाराजांच्या जवळ जाऊ. कारण पुन्हा एकदा नीटपणे अभ्यास करू. पण तसं नाही होत. यश असेल तर सांगायचं, अपयश असेल तर नाही सांगायचं, असं आहे. म्हणजे ही सगळी ही असं मायेत सगळं काम पसरलेलं आहे. मी सांगत होतो त्या गोष्टीची आठवण परत झाली म्हणून सांगतो. पाणवठ्यावर निघालाय तर तिचं कौतुक चाललेलं आहे नवऱ्याचं, की त्यांनी तिला नाकात घालायची चमकी आणली आहे. नथ चमकी या गोष्टी आता काय, आता याचे काही कौतुक राहिलं नाही सोडा, तर त्याच्यापेक्षा वेगळे अलंकार माणसांना आवडायला लागले. तर त्यामुळे त्या नथीचं आणि त्या चमकीचं कौतुक करते आणि ती सांगते माझ्यावर किती प्रेम आहे. ती त्यांना दाखवण्यासाठी घातलेली आहे आणि नाहीतरी दागिने दुसऱ्यांना दाखवण्यासाठीच घालावे लागतात. एरवी आतच ठेवावे लागतात की नाही कुलपामध्ये. मला सांगा, पैसे देऊन स्वतःच्या पदरचे पैसे मोजून दागिने ह्याच्यात ठेवावे लागतात आणि काढायचे केव्हा, ज्या वेळेला लोक कोणी पाहायला जमणार असतील तेव्हा. काय त्या दागिन्याचं कौतुक आहे काय कळत नाही, पण त्याची इतका मोह कशाचा नसतो. एक वेळ बाकी सगळं सोडायला तयार होतं, पण ह्याच्यावर आलं की सगळं बिघडतं का. तर ते तसं ती चमकी दाखव ही त्यांनी आणली, माझ्यावर एवढं प्रेम आहे. तर तेव्हा हे मागून म्हणतायत नथनी दिस यारने सुमरत बार बार. त्याची इतक्या वेळा त्या, ठीक आहे चांगली गोष्ट आहे, ही वाईट आहे म्हणायचं नाही आहे आपल्याला, अर्थ फक्त समजून घ्यायचा. तर नथनी दिस यारने सुमरत बार बार, जाईपर्यंत पुरलं ते. घरातून एकत्र झाल्या त्या भांडे घेऊन, त्यावेळेला पाणवठ्यावर जाईपर्यंत कौतुक पुरलं की कशी आहे ती आणि कशी माझ्यावर प्रेम आहे, केवढं आणले. आणि शक्यतो म्हणजे तुमच्यात नाही ना आणलेलं असं बघा, असं आहे परत. म्हणजे हे असतं त्याच्यात असं, तर थोडंसं काही स्पष्ट असतं, काही ते पुढचं न सांगितलेलं असतं, ते समजून घ्यायचं असतं. तर तशाच वेगळी आहे. तर हे असं आहे, नथनी दिस यार ने सुमरत बार बार, नाक दिस जिसने भूल गई है नाक. तुम्हाला ज्याच्यात नथ घालायला नाक दिलं ते कोणी त्याची आठवण नाही, दिवसभरात सुद्धा नाही, आठवड्यात सुद्धा नाही, महिन्यात सुद्धा नाही. पण जर ते नसतं तर ह्याचं कौतुक होतं का. हे साधं कबीरजी म्हणले, अरे म्हणले काय जीवनाची माणसाची अवस्था आहे. मायेनं परमेश्वर झाकतो कसा ते मला सांगायचं. मायेनं परमेश्वर झाकतो. आपल्याला वस्तुस्थितीची कल्पना येत नाही की वस्तुस्थिती ही की मला चांगलं नाक दिलं ज्या परमेश्वराने, त्याचं स्मरण मला आधी करायला पाहिजे. मग त्याच्यावर घालायला कुणी नथ दिली असली, काय गळ्यात घालायला काय दिलं, साप गळा कुणी दिला, नाक कुणी दिलं, काय डोकं कुणी दिलं, अलंकार काही घाला, त्याचं कौतुक नंतर आहे. आधी ज्यांनी नाक दिलं त्याचं कौतुक आहे. म्हणून कबीरांना अस्वस्थता आलेली आहे की ज्यांनी हे दिलं त्याचं स्मरण सुद्धा होत नाही आणि ज्यांनी हे आणून दिलं त्याच्यावर घालायला काय चमकी, त्याचं कौतुक आहे. म्हणले ही काय माणसाच्या जीवनाची शोकांतिका आहे. असं मायेनी उपासनेची इच्छा झाकते. त्यांना माहीत नसेल असं नाही, पण झाकली गेली इच्छा. ती कशाने झाकली गेली आपल्या आपल्या जीवनामधली आपण हुडकावी असं मला म्हणायचं आहे. आपण महाराजांकडे येतो, प्रार्थना करतो, महाराज नोकरीने लागावी. दर काय 5 पौर्णिमा करतो, 15 करतो, 11 करतो, अमुक करतो, तमुक करतो, जप करतो, प्रार्थना करतो, मानसपूजेत सांगतो, सगळं करतोय. महाराज एवढा असा बेकार आहे, नोकरी द्यावी. महाराज कृपा करतात, कधीतरी हातवर करतात, जा कुठं पास करू दे. पास झाला की नोकरी लागला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ड्युटी. आधी नोकरी लागण्यापूर्वी महाराजांना कबूल केलेलं जब 1 तासात नोकरी नाही लागली तर 2 तास, 2 तासांनी नाही लागली तर 3 तास, 5 पौर्णिमा नाही झाल्या तर 15 पौर्णिमा, 15 नाही झालं तर 25, त्या नाही झाल्या तर 52, वर्षभर हे काम चालू आहे. नोकरी दिली, हात केलावर
ठीक आहे, दिली काहीतरी व्यवस्था करून. जसं एखादं ते दोरी वर करून हात सोडून देतात तसं तिला सोडून द्या. सोडून दिला, नोकरी लागली की महाराजांना म्हणतो आता वेळ थकून जातो. नोकरीनंतर मनुष्य जपाला थकून जातो ना, पुन्हा त्याला वेळच नाही. आणि वेळच नाही हे रोजचंही मला मान्य आहे, पण तो काही 12 तास नोकरी करीत नाही, 18 तास नोकरी करीत नाही. त्याला स्मरण करायला वेळ नसेल असं नाही. निदान ज्यांनी दिली त्याचं स्मरण करायला 1 मिनिट सुद्धा पुरतं, 1 तास सुद्धा चालतो आणि 3 तासही चालतात. आपली नोकरी कशी दिली आहे महाराजांनी ते बघावं, त्याप्रमाणे करावं. पण ते नाही होत. महाराजांना तक्रारी सांग आला तर मग नित्य नैमित्तिक उपासना, नैमित्तिक उपासना पुण्यतिथीला एकदम, नाही तर जयंतीला अशी आठवण होते. म्हणजे जी नोकरी ज्यांनी दिली त्यांच्याच स्मरणाला तीच नोकरी आड आली. हे कसं होतं? मायेने झाकतं. आता त्याची इच्छा उपासनेची नव्हती का? ती तो करतच होता ना, आधी करतच होता, 3 तास जप करत होता. महाराज नोकरी चालू आहे, मी कबूल करतो, प्रार्थना करतो, आमचं करतो. ते त्यांनी केलं म्हणजे त्याच्याकडे उपासनेची इच्छा आहे. पण ती इच्छा गेली कुठे? मग त्या नोकरीनी, त्या मायेनी झाकली गेली. आता नोकरीनी झाकली गेली म्हणजे पैशाने झाकली गेली की नाही मला सांगा बरं. ठीक आहे, त्याला रविवार आहे ना, आठवड्यातनं काहीतरी सुट्टीचा दिवस आहे ना, अलीकडे तो कमी मिळतो हेही मला माहिती आहे, पण तरीसुद्धा कधीतरी मिळतो ना, रविवार मिळतो ना. मग त्यावेळेला काय म्हणतो महाराजांना, काय म्हणतो ते सांगतो. माणूस नोकरी लागलेला महाराजांना म्हणतो आठवड्यातनं 1 दिवस आम्हाला मिळतो. कसं असते बघा, प्रपंचात होतं की नाही मला सगळ्या घरामध्ये, की 1 दिवस आठवड्यातनं आम्हाला मिळतो. इतकी कामं घरामध्ये असतात, तर त्या कामापुढे तो रविवार कसा जातो कळत नाही. त्या रविवारी जी कामं केली ती ज्या पैशाने केली, ती ज्या नोकरीनं दिला, ती ज्यांनी दिली ते कुठे आहेत? त्या इच्छा उपासनेची झाकली गेली. कशी झाकली जाते क्रमाने बघण्यासारखी आहे, की तिच्यावर तो पैसा झाकला गेला. 1 दिवस काही त्या पैशाला. आणि हे एका बाजूने झालं. दुसऱ्या बाजूने समजा आपण अगदी व्यवहाराचं पाहतोय, उपासनेचं व्यवहाराची सांगड पाहतोय, तर समजा आपल्याकडे जर समजा आपल्या बॉसने सांगितलं की ह्या रविवारी कामाला येण्याची आवश्यकता आहे, महत्त्वाची असाइनमेंट आहे, या सोमवारी पुरी झालीच पाहिजे, तर मनुष्य रविवारी मुकाट्याने 8 वाजता जातो आणि रात्री 11 वाजता असाइनमेंट पुरी करून येतो. कारण सोमवारी डिलिव्हरी द्यायची आहे कुठेतरी परदेशात, अलीकडे परदेशातच असते बरेच वेळेला, इथं काही आता देवघेव राहिली नाही फारशी. तर त्यामुळं ते जे काय असतं ते द्यायचं आहे, तर ते सोमवारी द्यायचं आहे. त्यामुळे रविवारी बसा. मग रविवारी बसतो. आता कशाने काय झाकलं गेलं? रविवारी का बसला? तर त्याच्यासाठी आम्ही एक्स्ट्रा पेमेंटसुद्धा द्यायला तयार आहोत. आधीचं मिळालेलं त्याला पुरतंय, त्याचा प्रपंच चाललाय, पण त्याच्यात एक्स्ट्रा मिळायचं असलं तर बसायला तयार आहे. पण ज्यांनी मूळच दिलं आणि ज्यांनी हे एक्स्ट्राही देऊ केलेलं आहे त्याला म्हणतो रविवार तिकडे गेला, त्यामुळे या रविवारी उपासनेला वेळ नाही. आता हे कसं गणित सोडवायचं ते बघा. म्हणजे इच्छा कशी असते आणि ती कशानं झाकते, आपल्याला हे काम समोर ठेवायचं आहे. तर जर हे लक्षात आलं हे कशानं झाकलं जातंय, तर आपल्याला सावध राहता येईल की नाही, की अरे झाकलं गेलंय का असं कुठे, तर मलाच दूर करायला पाहिजे. कारण झाकलेलं दूर करायला महाराज नोकरी घालवणार नाही, महाराज घालवत नाही, देतात. तिथे घेण्याची भाषा नाही आहे, द्यायचं तुम्ही आहे. मग महाराजांनी आत्तापर्यंत अमाप दिलेले आहे, लगेच वसुलीला आले असते ते कर्ज देणारे लोक आपल्याला, ते व्यवहारातले ते पठाणी काम असतं. तुम्ही नाही भरले 3 हप्ते की 4थ्या हप्त्याला दारात येऊन उभे राहतात. महाराज अजिबात काही म्हणत नाही. आलात तरी आनंद आहे, खरात स्मरण केलं तरी आनंद आहे, तिथून लक्षात ठेवलं तरी खूप झालं म्हणतात. सगळं आनंद आहे त्यांच्याकडे, ते नाही म्हणायला काही येत. मग आता कोण दूर करणार? मग मीच दूर करणार. मला सांगा, हेच नोकरीचं होतं, तेच लग्नाचं होतं ना. महाराजांकडे जे जे मागितलं ते मिळाल्यानंतर त्याला उपासनेला आता कृतज्ञता म्हणून जास्त वेळ मिळायला लागला. असं झालंय का बघा. म्हणजे मी आपल्यासमोर फक्त काही विषय ठेवला. बरं, हे करतो नाही मनुष्य म्हणलं तर प्रपंचाची नित्योपासना रोज चालू आहे. प्रपंचाची नित्योपासना रोज उठून मी अगदी आंघोळ पाणी सगळं सोडा म्हणतो, ठीक आहे, झोप सोडा, आंघोळ सोडा, अगदी जेवण सोडा, सगळं सोडा, हे सुद्धा प्रपंचाची नित्योपासनाच आहे. पण गप्पा चालू आहे, त्याचा TV चालू आहे, रोज तो न्यूज आठवणीने बघतो, फार बघत नाही पण बातम्या तरी बघतो, काय जे असेल ते. ही नित्योपासना नव्हे का प्रपंचाची? ती लागते ना कुठेतरी म्हणून बघतो. मग ती जर कुठेतरी लागते म्हणून बघते, मग महाराज विचारत नाही म्हणून बघायचं नाही का? न्यूज लागते म्हणून बघतो ना, मग महाराज लागत नाहीत का आता?
इच्छा झाकली कशी जाते हे मला सांगायचं. खूप बारीक अगदी ती झाकली जाते, मी कळत पण नाही झाकली गेली, म्हणून तर माया म्हणायची तिला. माया ही कळत नाही, तिने केलंय काम, हे केव्हा काम केलं हे कळत नाही, म्हणून तिला माया म्हणायची. नाही तर कर्तृत्व म्हटलं असतं सरळ, तसं नाही आहे, ती माया आहे. त्यामुळे ती नित्योपासना चालू आहे. बरं, त्यात नैमित्तिकही आहे, तीही उपासना चालू आहे. बारसा आहे, बारावा आहे, लग्न आहे, आउटिंग आहे, त्याचं काय अलीकडच्या भाषेत ट्रॅव्हल कन्सेशन आहे, तो फिरायला जातोय, 8 दिवस करतोय, काय ते करतोय सगळं. म्हणजे प्रपंचाची नित्य आणि नैमित्तिक दोन्ही उपासना व्यवस्थित सुरू आहेत. फक्त अडचण महाराजांना आहे. मग ती कुठे आहे आपल्या मनामधून आपण शोधून काढावी, की कुठल्या मायाने ती झाकली गेलेली आहे, ती माया मला त्यांची दूर करायची आहे. आता हे जरी सारी म्हणजे आणखीन काही मला आठवलं तर सांगतो, म्हणजे केलेल्या लोकांचं सांगतो. जसं कबीरांचं मी आपल्याला खंत सांगितली, तशी दुसऱ्यांचे धाडसही सांगतो आपल्याला. जे महाराजांचे शिष्य लकुंडी महाराज आहेत, आपल्याला माहिती असते. लकुंडी महाराजांना त्यांच्या आईनी त्या दिवशी नोकरीला जाऊ नको असं सांगितलं. ते तहसीलदार होते, कोणी सामान्य माणूस नव्हते. हे 1900तली गोष्ट आहे. 95 सालचे BSc आहे, फर्स्ट क्लास. त्याला काय किंमत आजची येईल ती आपण ठरवा. आजच्या काळातल्या BScच्या वरनं जाऊ नका, त्या काळातल्या BSc ठरवा. पूर्वीचा आजच्या पाहण्यातला व्हर्नाक्युलर वफा झालेला आजच्या मनुष्याच्या MA ला महागात पडत होतो, लिहित होते. ते लिहिता येत नाही, याला अर्ध लिहिता येत नाही, अशी अवस्था आहे. ही शिक्षणाची अवस्था आहे झालेली. पण त्या काळातल्या असा बुद्धिमान मनुष्य की जो तहसीलदार म्हणून त्या काळात नेमला गेला, त्याला तहसीलदाराला वडिलांनी आई वडिलांची सेवा, म्हणजे आपल्या भाषेमध्ये भगवंताची सेवा, कारण ते त्यांना भगवंत मानतात, ते महाराजांचेच अनुग्रहित आहेत. त्यांना आईनी नको म्हटलं म्हणून ते त्या दिवशी ड्युटीवर गेले नाही. त्याच दिवशी कलेक्टर साहेबांचा दौरा होता म्हणून ताबडतोब फरमान आलं. त्या काळात इंग्रज कलेक्टर होते, आपल्याला माहिती असते. तर त्यांचं फरमान आलं की ताबडतोब त्यांना हजर करा. कारण शेवटी त्यांची जबाबदारी ह्याच्यावर सोपवलेली आहे, ते आलेले नाहीत. म्हणजे काय कारण काय तर आईनी सांगितलं की आज जाऊ नको. कदाचित आईला बरं नसेल, काही तिचं अडचण असेल, तिने सांगितलं आजचा दिवस जाऊ नको, काय अस्वस्थ वाटत असेल, काय असेल, तर त्या सेवेमध्ये अंतराय येऊ नये, खंड येऊ नये. नित्यनैमित्तिक उपासनेबद्दल आपण बोलतो तर त्यात अंतराय येऊ नये म्हणून ते जायचं नाही असा निर्णय घेऊन घरी बसलेले. फरमान आलं तर त्यांना उत्तर दिलं की मला काही येता येत नाही, आईची परवानगी नाही, आई नको म्हणाली. आता हे उत्तर आपल्याला पटण्यासारखं आहे का बघा, पण हे दिलेलं उत्तर आहे प्रत्यक्ष, आणि महाराजांच्या शिष्यांनी दिलेलं उत्तर आहे. आणि त्यानंतर त्यांनी ते त्या दिवशी झालं. दुसऱ्या दिवशी त्यांचा मुक्काम होता, दुसऱ्या दिवशी बोलावून घेतलं. ते म्हणले, ते आई म्हणाली जा. गेल्यानंतर त्यांनी विचारलं तुमची, मला कळलं काल, म्हणजे हा उपमर्द आहे. तसा विचार केला तर नोकरीतला उपमर्द म्हणलं पाहिजे याला. तर नोकरीतला, आणि तोही इंग्रजांच्या काळातला एका इंग्रज अधिकाऱ्याचा उपमर्द आहे. तर तो उपमर्द केलेला अधिकारी विचारतो की तुम्हाला तुमची आई महत्वाची का तुमची नोकरी महत्वाची? नोकरीच्या वेळेला तुम्ही इथं हजर राहत नाही, माझा दौरा चालू आहे तर त्यावेळेला तुम्ही हजर राहायला पाहिजे. नुसता दौरा येणार आहे म्हणलं तर अलीकडे हजर होतात, कसं परिस्थिती आपल्याला माहिती आहे. तो दौरा येतच नाही प्रत्यक्षात, ते सोडून द्या. पण अशी अवस्था आहे, इथे अशी अवस्था आहे की आलेला आहे, निरोप आहे, सगळं आहे, तरी ते तिथे जायला तयार नाहीत. आई नको म्हणते म्हणून, म्हणजे आईच्या उपासनेत खंड पडतोय म्हणून. आपण महाराजांना माया दया सिंधू म्हणतो, तेही लक्षात ठेवावं या संदर्भात. म्हणजे आईचं का सांगितलं ते कळेल. तर ते चाललेलं आहे. तर त्यांना हे उत्तर देत आहेत. तर त्यांनी कलेक्टरला सांगितलं की तुम्हाला जर नोकरीचं तसं वाटत असेल तर हा माझ्या नोकरीचा राजीनामा, मला आईनी जन्म आधी दिला, नोकरी तुम्ही नंतर दिलेली. आपल्याला ह्याचा अर्थ समजू शकेल ना, की आईनी जन्म आधी दिलेला आहे, नोकरी मला नंतर मिळालेली आहे. जे मी नक्कीच सांगितलं त्याचा हा दुसरा उत्तर दिलेला प्रकार आहे, जगलेला प्रकार आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर त्यांनी त्यांची ती माफी तर केलीच, पण त्यांच्यावर आणखीन जबाबदाऱ्या टाकल्या. हा जबाबदार माणूस आहे, हे उत्तर येऊ शकतं, कारण ते निसर्गातून आलेलं उत्तर आहे, भगवंताकडून आलेलं उत्तर आहे. ड्युटीत केलेली हेळसांड नव्हे ती पहिल्याची प्राथमिक गोष्ट आहे. जी आईचे उपकार आहेत, जे गुरुचे उपकार आहेत, जे भगवंताचे उपकार आहेत, ते उपकार पाळण्यासाठी केलेली कृती आहे. त्यामुळे तिच्यावर सांभाळणारा वरचा भगवंत बसलेला आहे, तो बुद्धी देतो त्यांना. त्यांनी त्यांना काढून नाही टाकलेलं, त्यांनी त्यांना सांगितलं की ह्याच्यापेक्षा जबाबदारी ठीक आहे. म्हणजे त्यांनी ती अनुपस्थिती कंडोन केली, सोडून दिली आणि म्हणाले तुम्ही केलं ते योग्य आहे, मला आश्चर्य वाटतं.
ह्या प्रतिसाद येऊ शकतो जर ते सत्य असेल आणि जर आपल्याला भगवंताच्या कृपेची जाणीव असेल आणि त्यासाठी केलेली कृती म्हणजे ज्याला आपण उपासना म्हणतो आहोत ती जर असेल तर उपासना तुम्हाला सांभाळायला, स्वतःला आपल्याला सांभाळायला कुठल्याही परिस्थितीत समर्थ आहे. जी परकीय अंतराज्य असताना समर्थ होती, परकीय कलेक्टर असताना समर्थ होती, ती आपल्याला समर्थ नसणार का? हा विचार आपण मनाशी केला तर चालेल. कारण आईने जन्म आधी दिला, नोकरी तुम्ही नंतर दिलेली आहे, ती मला नंतर पुन्हा मिळू शकते, पण आईचे उपकार माझे फिटणार नाही, तिने जन्म दिला. मग आता मला सांगा या उपासनेकडे कसं बघावं या दृष्टीने आपण पाहू. आता ही सगळी वस्तुस्थिती समजून का घ्यायची तर महाराजांनी असं म्हटलंय की उपासना करण्यापूर्वी उपासना म्हणजे काय हे समजून घ्यावं, ती करताना अडचणी काय येतात ते समजून घ्यावं, इच्छा असली तरी होत का नाही हे समजून घ्यावं, इच्छा का होत नाही हे समजून घ्यावं. मग आपल्या उपासना अधिक चांगल्या तऱ्हेनं घरोघरी चालते. इथे तर चालतीलच पण घरोघरी चालते. महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की सावध राहून, पत्र आहे महाराजांचं, सावध राहून मनुष्य जन्माचा फायदा करून घ्यावा. आपल्याला कल्पना नाही, कारण तो अनायास मिळालेला आहे म्हणून कल्पना येत नाही. त्याचा फायदा करून घ्यावा आणि तो फायदा करून घेणं म्हणजे उपासना आहे. आता उपासनेचं एक महत्त्वाचं आपल्यासमोर वैशिष्ट्य ठेवतो की उपासना कृतिशील असली तर उपासना आहे. उपासना कृतिशील असावी. कृतिशील असावी हे असं म्हटलं तर आपण तर नाम घेतो वगैरे, आपण सगळ्या कृती म्हणतो आहोत, त्या सगळ्या गृहीत आहेतच, पण कृतिशील असावी म्हणजे काय काय असावं याच्या आपण बाबी लक्षात घेऊया. कृतिशील असणं काही काही वेळेला काय असतं माहिती आहे का, कृतिशील याच्या विरुद्ध सांगतो म्हणजे लगे आणखीन समजायला सोपं झालं. काही उधारीच्या असतात आणि काही तत्काळ असतात, रोख असतात. कृतिशील म्हणजे रोख, रोख उपासना आहे. आजची उपासना आजच आहे, आजची उपासना उद्यावर नाही ढकलली. उधार असतं ते उद्यावरच आहे. परमार्थ रोखीच आहे, महाराजांचा अनुभव रोखीच आहे, तो आज आहे, उद्याचा नव्हे, परवा देईन तेरवा देईन नव्हे, आज देईन. तसं उपासना सुद्धा आज आहे, म्हणून ती कृतिशील असणं यातलं हे पहिलं लक्षण आहे की ती कृतिशील आहे असावी. ती आश्वासन प्रधान किंवा जे आत्ता आपण म्हटलं तसं उधारीची असू नये. आश्वासन प्रधान उपासना करण्याची अनेकांना सवय असते. महाराज अमुक झालं तर अमुक करीन किंवा कधीतरी असं करायचा विचार आहे वगैरे. ही भगवंताला आश्वासनांची काही गरज नाही, तो तुमचं मन जाणतो. आपण काही नाही बोललात तरी ज्याला कळतं, म्हणून ते मुंगीच्या पायातला चाळ ऐकू जातो अशा भाषेत सांगितले ना पुराणामध्ये. मुंगीच्या पायातला चाळाचा आवाज येतो ज्याला, त्याला आपल्या मनातली हालचाल कळत नसेल का साधी, की ह्याच्या मनात खरोखरच उपासना करायची आहे का उद्यावर ढकलायची आहे का उधार करायची आहे, हे त्याला कळतं. इतकं समजून घ्यायला काही हरकत नाही. तर ती आश्वासन प्रधान असू नये. आश्वासन प्रधान हे आपल्या व्यवहारामध्ये चालतं. भगवंताने आपल्याला आश्वासनं दिलेली नाही आहेत. भगवंताने तुम्ही तो पण विचार करा की आपलं कसं आहे की ज्ञानेश्वरी वाचायची समजा, तर कधी वाचायची, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. मी रिटायर झालो की ठरवलेलं आहे की मी आता ज्ञानेश्वरी वाचणार, घेऊन ठेवलेली आहे, प्रत आहे घरामध्ये. कदाचित कव्हर घालून वगैरे कपाटात वगैरे व्यवस्थित, प्लॅस्टिक कव्हर पारतर म्हणजे ते तर आणखीन चांगलं, धूळबीळ बसू नये. कारण आपण रिटायर होणार तेव्हा ती व्यवस्थित असली पाहिजे. आपण असू का नाही ते सांगता येत नाही, पण ज्ञानेश्वरी बरोबर तेही खरं आहे, ती तरी व्यवस्थित असेल तर कोणाच्या तरी उपयोगाला येईल. तर ती व्यवस्थित असली पाहिजे, ती मी नंतर वाचणार. कृतिशील उपासना आणि उधार उपासना, आश्वासनात्मक उपासना यातला फरक कोणता? ही उधार उपासना आहे की मी रिटायरमेंट तरी वाचणार आहे, मी आज वाचणार आहे असं आज ठरवलं. पूर्वीचं सोडून देऊ आपण, आज वाचणार आहे ठरवलं आणि मी एक ओवी ओम नमो जी अद्या वाचलं तरी बस आहे या दृष्टीने, कारण ते आज वाचलेलं आहे. उद्याच्या त्या उधारीच्या संबंध ज्ञानेश्वरीपेक्षा सुद्धा एक आजची ओवी जास्त महत्वाची आहे, होय की नाही? मला उद्या, आज मला भूक लागलेली आहे तर मला तुम्ही उद्या पंचपक्वान्नाचं जेवण वाढणं अधिक मोठं आहे का आत्ता मला घोटभर पाणी देणं जास्त महत्वाचं आहे? तुम्हाला घोटभर पाणी जास्त महत्वाचं आहे. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद चालेल आपल्याला पुरे. महाराज म्हणते छान छान सुंदर, एवढं सुद्धा याला सुद्धा शाबासकी देतील, कारण ही रोख आहे. का रोख द्यावी म्हणतो मी? प्रपंचाची उदारीची सवय झाली आपल्याला. आपल्याकडे म्हणतात बघा घरामध्ये सुद्धा, म्हणजे कोणाला मी म्हणत नाही म्हणजे कोणी का त्याचा काही गैरसमज करून घेऊ नका, हे सगळं प्रपंचातलं जनरल आहे सांगतो. हे सगळं की आता म्हणत नाहीत का की बुवा हे इस्टेट असते, आई वडील असतात, सगळं असतं, ते सगळं पावत्या असतात, ठेवी असतात, सगळं असतं. तर मधनं म्हणत असतात, हे एकदा तुझ्या नावावर करायचं, हे एकदा तुझ्या नावावर करायचं, सगळं नंतर तुझंच आहे वगैरे वगैरे. नंतर आता हे रोग का उधार, सगळं नंतर तुझंच आहे. खात्री नसते कदाचित मुलाची, म्हणून असेल कदाचित, काय कोणात ठोक, आता मुलगा कसा वागतो त्याच्यावरही असेल, पण हे आहे उधार आहे एवढं नक्की, हे सगळं नंतर तुझंच आहे.
त्याचा त्याला काय उपयोग आहे? आत्ता बाजारात जाऊन जर दूध आणायचं झालं तर ह्यांच्याकडे 25 रुपये मागावे लागतात, तेव्हा 1 लिटरभर दूध आणता येतं. मग नंतर माझं असून काय उपयोग आहे? मला ते कितीचं आहे? ते 1 कोटीचं आहे. काय उपयोग आहे? मला 25 रुपये घ्यावे लागतात आज. तर मला सांगा, भगवंत आपल्याकडे उधार उपासनेची आश्वासनं देऊ तेव्हा कसं पाहत असेल? याचा विचार करू, म्हणजे लक्षात येईल की उधार उपासना म्हणजे काय, रोग उपासना म्हणजे काय. आणि ही प्रपंच ठीक आहे, पण परमार्थात नको. का नको? प्रपंचातली असली आश्वासनं ती एकमेकांच्या वागण्यावर असतात, जाऊ दे. पण असं इकडे का नको? तर त्याचं कारण आहे की परमेश्वराने जे जे दिलेलं आहे ते रोख दिलेलं आहे. आत्ता आपण नाक बोललो, कान बोललो, डोळे बोललो, सगळं बोललो ना, ह्यातलं उधार आहे का काही की जे आपल्याला नंतर मिळणार आहे? सगळं आत्ता आहे रोख. जन्माला आला की रोख भागवलेलं आहे सगळं. कान, डोळे, नाक, काय काय जे असेल ते सगळं, बुद्धी, मेंदू, सगळं रोख, सगळं रोख दिलेलं आहे. मग आपण त्याला द्यायचं ते उधार का द्यावं? हा प्रश्न आहे. म्हणून उधाराची उपासना नाही, उपासना रोखीची, कारण त्याचा सगळा व्यवहार रोखीचा आहे. दुसरं, ही जी कृतिशील आहे ती कृतिशील आहे म्हणजे कशी असेल? तर उपासनेच्या गरजेची मला रोज आठवण होणं आवश्यक आहे. रोज मला उपासनेच्या गरज तर कळलेली आहे, पण तिची आठवण रोज राहत नाही, ही अडचण आहे. म्हणून ती गरजेची आहे, याची आठवण मला व्हावी. सोपा श्लोक आहे. ज्ञानी सकाळ घडता मज जागविले. कोणीतरी जागवलंच ना, म्हणून जागा झालो ना. मृत्यू होतो म्हणजे एखाद्या दिवशी जागा होत नाही, एवढंच की दुसरं काय होतं? मला सांग. सकाळी उठले तेव्हा नव्हते असं म्हणतात, आपण ऐकलं असेल की नाही? आपल्या मागं कोण म्हणेल का आपण कसं ऐकणार? म्हणून कोणाचं तरी ऐकलेल्यावर न शिकायचं. आपण आपले मरण पाहिले वेळ डोळा, असे का आपण आहोत? ते एक प्रकारचं मरण आहे बरं का, ते वेगळंच आहे, छान आहे ते, पण ते फार उच्च आहे आणि सुंदर आहे आणि ते ह्या सगळ्या संतांनी भोगलेलं आहे. म्हणूनच ते आपले मरण पाहिले वेळ डोळा झाला तो सोहळा अनुपम सोहळा आहे तो खरं म्हणजे. आणि तो हवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा. पण हे जे देहाचं आहे ते सकाळी नव्हते म्हणतात. मग ज्यांनी सकाळ घडता मज जागविले, शक्ती स्मृती सकळ जे परतवणी ते झाले. एवढी एक प्रार्थना पुरेशी होती. शक्ती स्मृती, सकाळी उठलो आणि जर मी कोण आहे याची जर स्मृती केली तर, कारण आता काय मला सांगा तुम्ही सगळे आहात तसे आहात, काय 70 किलोचे आहात तसेच आहात, पण स्मृती नाही आहे तर काय उपयोग आहे? मला सांगा, 70 किलोचा माणूस आहे, सगळे हातपाय आहेत, सगळं आहे, पण स्मृती नाही आहे. काय करायचं ह्याचीच आठवण नाही, तर काय करेल मला सांगा? रोख दिली की नाही स्मृती? मला सांगा. रोज सकाळी उठल्याबरोबर मला माझे सगळे संबंध, सगळी कामं, सगळ्या गोष्टी आज माझ्या ताज्या जशाच्या तशा ठेवलेल्या, एखादी वस्तू झाकण उघडावं तशा समोर येतात, उठल्याबरोबर येतात की नाही सगळ्यासमोर. मग इथे किती रोख आहे मला सांगा. मग याचं स्मरण मला उपासनेची गरज म्हणून रोज व्हायला पाहिजे. म्हणून मी हा श्लोक आपल्याला सांगितला. ज्यांनी सकाळ घडता मद जागविले, शक्ती स्मृती सकळ जे परतवणी ते झाले. सकाळी उठल्यावर उठवत हे झालेलं आहे, हे मी न झालेलं सांगत नाहीये. सकाळी उठल्यावर डोळे उघडत नाहीत, सकाळी उठल्यावर हातपाय हालत नाहीयेत, आज आपल्याला उठता येत नाहीये, अशी अवस्था झालेले कित्येक लोक आहेत. हे काय झालं रात्रीत त्यांना माहिती नाही. अनेक वेळेला डॉक्टरांकडे जाऊन निदान होत नाही, उपचार होत नाही, त्याची अवस्था होते. पण आपलं ते आजवर झालेलं नाही. मी उठलेलो आहे, परमेश्वर रोख देतोय रोज सकाळी. सगळं शक्ती स्मृती सकळ जे परतवणी झाले, त्या ईश्वरा स्मरणीया कृती होऊ देत, ही भावना दिन बरी जगू दे मनात. ही साधी प्रार्थना आहे की रोज जी आपल्याला कृतिशील उपासनेला लावेल किंवा कृतिशील उपासनेला प्रवृत्त करेल, आठवण तरी निर्माण होईल. दुसरी, संकल्पाची काहीतरी जाणीव असेल की परमेश्वराशी माझा काहीतरी संकल्प आहे, मी त्याच्याशी काहीतरी माझं म्हणणं आहे किंवा मी ज्या वेळेला काय सगळं आजपर्यंत इतकं त्यांनी दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल मी मनाने काहीतरी केलेलं आहे. संकल्पाशिवाय उपासनेला निश्चितता नाही. संकल्पाचे तोटे माहिती आहेत. मी पुस्तक आहे, कोणाला जिज्ञासा असेल तर नंतर भेट देतो, अगदी स्पष्ट सांगतो की त्याला भेट देतो. पण संकल्पाचे तोटे काय हे त्याच्यात व्यवस्थित चर्चा केलेली आहे, पण फायदे काय ते पण चर्चा केलेली आहे. आणि त्याचे फायदे जास्त आहेत एवढं नक्की. संकल्प जेव्हा नाम सुद्धा महाराज सुटायचंय म्हणले, सोडायचंय म्हणले नाहीये, तर तसलं काही करू नये. संकल्पाने आपण नाम धरून ठेवतो आणि शेवटी ते इतकं मुरतं की शेवटी ते म्हणतं आता मीच तुला सोडत नाही. हे व्हायला हवं. मग ते व्हायला हवं तर मी धरून ठेवायला हवं. मग ते मला कधीतरी म्हणेल मी तुला सोडणार नाही. मी ज्याला धरून ठेवलेलं नाही ते कशाला माझ्या मागे लागेल. म्हणून मला ते धरून ठेवायचंय. हे धरून ठेवणं म्हणजे संकल्पात्मक जाणीव राहणं. आणि त्यामुळे ते करण्यासाठी काहीतरी निश्चितता, काहीतरी वेळ त्या उपासनेला असणं हे आवश्यक आहे. निश्चितता किंवा वेळ, काहींची निश्चिततेची, मी दोन कल्पना फक्त सांगतो, कृतिशील उपासनेवर आज थांबतो. पण कृतिशीलता त्या उपासनेला असल्याशिवाय खरं नाही एवढं तर नक्की सांगतो. काय होतं की किती कल्पना काय होती लोकांची, एकदम काहीतरी मोठा संकल्प करू वगैरे, काही मोठा संकल्प करायचे, जो मला आज जमण्यासारखा आहे तेवढा मी केला.
फक्त एक आहे की मी जो आज केला तो मी पाळला आहे की नाही एवढ्यावर माझं लक्ष आहे. झोपण्यापूर्वी निदान तेवढी काय 5 माळा असतील 10 माळा असतील पण त्या झाल्याशिवाय झोपत नाही एवढं नक्की. मनुष्य कितीही उशिरा आला परत काही वेळेला वाटतं असं जाऊ दे पण तरी सुद्धा घरातले म्हणतात ना 2 घास खा आणि मग झोपा. मग उपासनेला हेच म्हणण्याची गरज आहे ना 2 घास खा आणि मग झोपा. जेव्हा आणि मग करा कुठे बिघडलं. उपाधी लावू नका ना की मी ते आंघोळच करून करीन मी ते हे झाल्यावरच करीन मी देवासमोर बसून करीन. नाम कुठेही घ्या श्वास कुठे बसून घेता त्याची काही जागा आहे का नसेल तर याला पण जागा नाही. ही श्वास जर मी कुठेही बसून घेतो तर नाम कुठेही बसून घेईन पण घेईन. महत्वाचं एवढं की नाम घेईन हे मला 29 दिवस पुढे करायचं म्हणून त्याची आठवण करतोय. ती कृतीशील आहे. त्यामध्ये माझ्या ज्या शक्ती दिलेल्या आहेत त्या मी सगळ्या वापरतोय की नाही. मला खूप शक्ती परमेश्वराने दिल्या. स्मरण शक्ती दिली काय हाताची शक्ती दिली पायाची शक्ती दिली या सगळ्या शक्ती मी त्या उपासनेला वापरतो की नाही. गेल्या वेळेला याचा विचार आपण थोडासा केलेला आहे. त्यामध्ये मला स्वतःला झळ लागते का नाही. बाजारातली वस्तू आणायची झाली तर तुमच्या शेजारीला सांगता येते किंवा शेजारी मित्राला सांगता येते मुलाला सांगता येते की जाता जाता बाबा एवढं काम कर आणि एवढी एवढी वस्तू घेऊन ये. हे वस्तूच्या बाबतीत शक्य आहे. उपासनेला तडजोड नाहीये. उपासनेला दुसरा नाही कोणी करू शकत तुमच्या जागी. उपासना त्याचा तोच करतो. भगवंताने रोग त्यालाच दिलं ना. मग वस्तू एक वेळ आणायची तर दुसऱ्याला सांगता येते तर माझ्या वेळी तू दर्शन घेऊन ये असं नाही करता येत. एक वेळ मनाने घ्या चालेल पण त्याला घ्यायला सांगता येत नाही. म्हणजे कृतीशीलता ही अत्यंत यातली महत्वाची उपासनेची गोष्ट आहे. एवढं लक्षात असलं तरी चालेल. दुसरी गोष्ट प्रमाण योग्य असू दे. तसं काहीतरी माझं जे जीवन चाललेलं आहे त्याच्याशी माझी उपासना योग्य प्रमाणात आहे का. माझा दिवस कसा जातोय तो पेलू शकेल एवढा आस आहे का. आपण ज्यावेळेला चाक बघता त्यावेळेला चाकामध्ये एक आस असतो. तो त्या आसावर चाक फिरतं. तो आस आहे तो समजा सुई एवढा आहे आणि त्याच्यावर तुम्ही बैलगाडीचं चाक लावलंय तर काय होईल मला सांगा. ती सुई कधी मोडून जाईल हे कळणार नाही. माणसाच्या व्यवहारांचं त्याच्या उपासनेशी प्रमाण ते प्रमाण आहे का नाही हे कृतिशीलतेचं लक्षण आहे. त्यात एका कृतिशीलतेमधलं एक लक्षण आहे की मी जर 8 तास नोकरी करणार असेल तर मला अर्ध्या तास तरी उपासनेची गरज आहे. 8 तास पचवणार कसे तुम्ही. ते खाण्यासाठी खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी जशी पाण्याची गरज आहे ते मनुष्य तेवढ्या प्रमाणात पितो नाहीतर घट्ट गोळा होऊन जाईल अन्नाचा. तसं माझं जे व्यवहार करतो ते गोळ्यासारखे डोक्यात अडकतील आणि मग जातात डॉक्टरांच्याकडे आणि म्हणतात ते भणभणल्यासारखं होते ते थरथरते ते अमुक होते. ते होणारच तसं नाही कारण आपण त्या सुईवर आपण बैलगाडीचं तास फिरवायला निघाले असतं कसं फिरणार नाही. त्याच्यासाठी बैलगाडीचाच आस पाहिजे. मग व्यवहार जास्त असेल उपासना जास्त लागेल उलटी. मग ते आता कशी करायची ते त्याचा मार्ग काढता येईल. तो प्रश्न सोपा आहे. एक वेळ की जास्त तासावर अवलंबून नाही जास्त भावनेवर अवलंबून आहे. वेळ संपत आली म्हणून मी ह्या मुद्द्यावर येतो. शेवटी एक मुद्दा सांगतो की आढावा घेत असावा त्याचा कायम. उपासनेचा ज्याचा आढावा नाही त्याच्या उपासनेची प्रगतीने अधोगती त्याला कधी कळत नाही. आढावा कशासाठी आहे आणि तो काय पद्धतीचा आहे. ताळेबंद सुद्धा व्यापारी मांडतो ना. 1 वर्ष झालं 6 महिने झाले महिना झाला 3 महिने झाले काहीतरी ताळेबंद घेतो ना मनुष्य की व्यापारी सुद्धा कधी व्यापार सुरू केलाय आणि आता 25 वर्ष झाली निश्चित नफा तडका काही माहिती नाही त्याला. असं कधी होईल का. दुकान नाहीच होईल त्याचं असं जर करायला लागला तर एक दिवशी दुकानात ते वस्तू दिसत नाहीच्या होतील जर त्यांनी हे व्यवहार अशा पद्धतीने करायचा ठरवला. तीच बाब कृतिशील उपासनेला लागू आहे. कृतिशील उपासनेमधला महत्वाचा शेवटचा टप्पा आढावा घेणं आहे. आणि आढाव्याला सर्वात उत्तम काळ दिवस कोणता. वाढदिवस सर्वात उत्तम दिवस. 1 वर्ष गेलेलं आहे हे आता कमी झालं उरलेल्या वेळात कव्हर करायचंय म्हटल्यानंतर त्या दिवशी आढावा घेणं सर्वात चांगलं. नसेल अनुग्रह घेतला त्याचा वाढदिवस असेल तोही उत्तम. तोही दिवस चांगला आहे की ज्या दिवशी मला हे कळलं. आज मला समजा हे कळलं आज महाराजांसमोर प्रार्थना केली मला कळलं की आढाव्याची गरज आहे. अहो व्यापारी ताळेबंद पाहतो तोटा झाला तरी पाहतो आणि नफा झाला तरी पाहतो. फायदा असेल तर पाहतो असं नाही होत. तो कधी पहा आपण की त्याला जर फायदा तोटा असेल तर भरून काढायचा असतो ना. मग आपल्या उपासनेत तोटा झाला असेल तर भरून काढायला लागेल. जर उपासनेत फायदा झाला असेल तर तो आपल्याला वाढवता येईल. म्हणजे ह्यासाठी व्यापारी सुद्धा ताळेबंद घेतो. आपल्यामध्ये इथं अनेक क्षेत्रातली माणसं आहेत. आमचं थोडासा बँकिंगशी संबंध होता. मी बघितलं ज्यांचे व्यापारी उद्योग नाहीत व्यापारी उद्योग नसलेली पण कितीतरी संस्था आहेत त्यांना सुद्धा हिशेब ठेवावाच लागतो. हे जे नॉन कमर्शियल आहेत ना ज्यांच्यामध्ये व्यापार नाही अशा तऱ्हेच्या संस्था असतात ते व्यापार नाही करत नफा नाही मिळवायचा पण एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर ते काढावं लागतं. म्हणजे जे जास्त तुमच्याकडे जमा झालं खर्च तर होतच असतो. आता एक संस्था आहे एक मठ आहे समजा तर त्या मठामध्ये काही फायदा मिळवायचा असतो का. फायदा तर उद्देश नाही. व्यापाराचा उद्देश फायदा असेल पण त्या ह्याचा उद्देश हा नाही मठाचा उद्देश हा नाही.
एखाद्या देवाचा उद्दिष्ट हा नाही, मग त्याच्यामध्ये नफा नाही त्यांना. पण काय होतं की जे जमा झालं त्यातून त्या कामावर जे खर्च झालं ते किती झालं आणि राहिलं काय हे पाहिलं जातं. म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर अशा पद्धतीनं पण आढावा घेण्याची पद्धत आहे. माझ्या उपासनेचा आढावा घेण्याची माझी पद्धत काय आहे, तर ती कृतिशील उपासना आहे असं म्हणता येईल. तर त्या दृष्टीनं आपली उपासना कृतिशील असावी. आपण यामध्ये आढावा घेत असावं, काय उपासनेमध्ये गेल्या वर्षीपेक्षा माझी उपासना यावर्षी तेवढीच की त्याच्यापेक्षा जास्त. उपासनेचा आढावा खूप प्रकाराने घेत आहेत. तेवढीच होती का जास्त होती, गेल्या वर्षीच्या पेक्षा सकाम उपासनेपेक्षा निष्काम उपासनेत वाढ झाली का. मी तर माणूस साधा आहे, मला गरज वाटणार, त्यामुळे मी भगवंताकडे मागणार, महाराज अडचणी दूर करा म्हणणार, हे सगळं करणार. पण हे म्हणण्याची माझ्या वर्षातल्या वेळा 10 असतील तर पुढच्या वर्षी त्या 9 झाल्या का मी अजून तसाच आहे, मागतोच आहे. हे बघितलंच पाहिजे. शेवटी कर्ज घेतलं आहे ते फेडायचा प्रयत्न करतोय आणि परत नवीन कर्ज करतोय, म्हणजे आणखीन करतात जाईल ना. त्यामुळे सकाम असण्यापेक्षा निष्कामाकडे जायचंय ना, निष्काम उपासना श्रेष्ठ ना. मग माझी सकाम उपासनेपेक्षा निष्काम उपासना वाढली की नाही हा सुद्धा आढावाच आहे. तळमळ माझी उपासनेची वाढली की नाही हा सुद्धा आढावाच आहे. एखाद दिवस राहिली तर काही वाटत नाही असं मला पूर्वी वाटत होतं, पण आता एक दिवस जरी चुकली तरी अस्वस्थता येते. हे जर दुसऱ्या वर्षी घडलं तर त्याच्या उपासनेचा आढावा त्यांनी घेतला असं म्हणता येईल. एवढं सगळं आपल्यासमोर असावं. माझ्या पैसा, वेळ, शक्ती सगळं खर्च जे गेल्या वर्षी मी केलं उपासनेवर तेच यावर्षी मी करतो आहे का आणखीन काय झालं आहे का यात कमी पडलं हे आपणच शोधायचं आहे. एवढं आपल्यासमोर असावं. एवढंच आज सांगणं शक्य होतं, तेवढं सांगितलं. फक्त एक आहे, काय होतं, काय करावं, उपासना होत नाही असं मात्र तेवढं फक्त म्हणू नका. त्याला साध्या भाषेमध्ये समर्थांचा शब्द म्हणून वापरतो की त्याला करंटे पण म्हटलेलं आहे. काय सांगू, त्याला उपासना होत नाही अशी तक्रार करणारे हे करंटे पण आहे. त्याचा सगळा प्रपंच होतो, त्याची उपासना कशी होणार नाही मला सांगा. जो प्रपंच करतो कोणत्याही प्रकाराने करत असू दे तर त्याची उपासना होत नाही. आपल्याला साध्या रामकृष्णांच्या भाषेमध्ये सांगतो आणि हे सगळं जीवनाशी निगडीत आहे हे पण सांगतो. आपण जे जीवन जगतो त्याच्यावर त्या उपासनेचा ठसा आहे का नाही याच्यावर हे अवलंबून आहे. नाहीतर त्या जी उपासना आहे ती कशी आहे आपली. मी एक उदाहरण फक्त देतो आणि हा शेवट करतो फक्त की उपासना कशी आहे की आपल्याकडे शोभेच्या कुंड्या असतात, त्याच्यामध्ये कसलीही प्रकारची पानं असतात. ती शोभेला असतील तर तशी उपासना शोभेला असते, तशी असू नये. उपासना शोभेची नव्हे, शोभेची जी कुंडीतली लावलेलं असतं ते शोभेपुरतं उपयोगी पडतं, समाधीला वाहायची ती फुलं नव्हे. आपली उपासना शोभेची कुंडीतली पानं नकोत, समाधीला वाहता येतील अशी फुलं हवी. एवढं लक्षात ठेवलं तर जीवनाशी संबंध असावा म्हणजे काय याचा फरक लक्षात येईल. शेवट एक फक्त म्हणेन, रामकृष्णांनी जसं म्हणलं होतं त्यांची आठवण मला ह्या उपासनेच्या संदर्भात नेहमी होते. म्हणून मला असं वाटतं की हे गाव आहे आजची परिस्थिती सुद्धा आपल्या देशाचा नकाशा घेतला तर ज्या गावाचं नाव नकाशावर शोधणं कठीण आहे. साताऱ्याला परवा एकांची बदली झाली, ते सातारा सुद्धा नकाशात त्याच्या जवळचं गाव शोधत होते हे कुठे आहे. आता भारताच्या नकाशात ते सापडलं डिस्ट्रिक्ट प्लेस, त्याच्या जवळच्या ठिकाणी त्यांना नोकरी लागली म्हणून ते त्या नकाशामध्ये त्या जवळच्या ठिकाणचं ते असंच हे याच्यात जवळचं गाव आहे ते शोधत होते नकाशामध्ये की हे कुठे मिळेल. कारण आता नकाशात ते जर गाव दिसलंच नाही तर बाकीचा उपयोग काय. मग ठीक आहे, मग जिल्हा आज ते बाकीचं जाऊ दे, हे जे गाव आहे ते आज नकाशामध्ये आज सुद्धा मिळणं कठीण आहे. अशा ठिकाणी ज्यांनी तपश्चर्या तीव्र साधी सुद्धा नव्हे, जो उपासना आपल्याला देईल अशा गुरुच्या शोधासाठी तीव्र तळमळ, तपश्चर्या आणि सद्गुरु कृपा यांच्यासाठी गुरुचा शोध घेतला. त्या ठिकाणी किंवा त्यांच्याकडून घेतलेल्या ह्या उपदेशाने ज्या ठिकाणी नकाशावरचं गाव दिसत नाही त्या ठिकाणी ही उपासना ज्यांनी करून दाखवलेली आहे त्यांच्या ठिकाणी आपण बसलेले आहोत. तर आपल्या ठिकाणी आपली उपासना होणार नाही असं कोण म्हणू शकते. माझं गाव नकाशावर सापडतं, यांची गावं नकाशावर सापडत नाही. त्या महापुरुषांची अशी अवस्था आहे, त्यांनी त्या ठिकाणी राहून असे गुरु शोधले की ते ज्यांना रामाची प्राप्ती करून देऊ शकतात, त्यांना उपासना करता येते अशा गावी राहून. तर मला माझ्या गावी राहून ते करता येणार नाही. आपण कुठून आलात मला माहिती नाही, तिथे कुठे असाल तिथे ती नक्की करता येऊ शकेल, हे नकाशावर सुद्धा सापडत नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की हे ज्यांनी शोधलं आणि इथे हे स्थापन केलेलं आहे किंवा जे उपासना उभी केलेली आहे रामकृष्णांच्या भाषेमध्ये किंवा ते उदाहरण अगदी जसंच्या तसं नसलं तरी त्यातला मतितार्थ घेऊन सांगायचं असेल तर त्यांनी उपासनेनं जे काही इथे निर्माण केलं ते ज्या ब्रह्माचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे
त्याचं चैतन्याचं वारं आज 100 वर्ष झाली अव्याहत वाहत आहे. 100 वर्ष होत आली आता तरी ते वारं अव्याहत वाहत आहे. आता ज्यांनी शीड उभं केलं नाही त्याला काय करावं? तर आपलं उपासनेचं शीड आपण उभे करावं. आपल्याला ते वारं आजही न्यायला तयार आहे. सकाम असाल तर सकाम जे आपण मागितले त्या गावाला नेऊन सोडेल. निष्काम असाल तर ते उपासनेचं वारं आपल्याला मुक्तीच्या आणि भगवंताच्या ठिकाणी नेऊन सोडेल. एवढं वारं आज 100 वर्ष वाहत आहे. एवढी उपासना ही उभी करून ठेवलेली आहे. आपण आपल्या उपासनेची शिडं आपापल्या ठिकाणी उभी करावी. उरलेले विषय उपासनेची पुढच्या वेळेला सांगण्याची त्यांची इच्छा असेल, कृपा असेल तर सांगतो. एवढं सांगतो. आणि आपल्या उपासनेची शिडं आपण आपापल्या ठिकाणी उभी करावी. वारं सुटलेलं आहे ते 100 वर्ष झाली तरी त्याच्यात काही झालेलं नाही. ते आपल्याला पुरत आहे एवढं आपल्याला खात्री असावी. आणि आपणच आपल्या उपासनेची शिडं कशी उभी करायची त्याच्यासाठी हे सगळं सांगितलं. आपल्या समोर निवेदन आहे की ती शिडं आपण उभी करावी आणि त्याने आपल्या या नावा उपासनेच्या प्रगतीच्या दिशेनं नेत राहाव्या एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपणही सर्व ऐकून घेतो. आपल्यालाही नम्र अभिवादन. सद्गुरुनाथ महाराज जय जय रघुवीर समर्थ जानकी वनस्मरण जय राम.